नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. मंडल न्यूजच्या कॉफी विथ माधव या शोमध्ये आपण अनेक मान्यवरांना भेटत आहोत. व्यक्त होत आहेत मान्यवर आणि मग ते जे शेअर करतात आहे ते खूप व्हायरल होत आहे. जगभरातले प्रेक्षक बघत आहे. आम्हाला विविध प्लॅटफॉर्मवरून ह्या कमेंट्स आहेत की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना बोलवता आणि आम्हाला ते आवडतं आहे. पण एक थोडीशी विनंती आहे की न्यूज चॅनलला, मंडल न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आज माझ्यासोबत अशा एका वेगळ्या व्यक्तीला बोलवलं आहे की जे तुम्हाला माहीत नसेल, परंतु कदाचित त्यांचं सॉफ्टवेअर हा विषय आहे. ते फार सॉफ्ट आहे आणि सोशल मीडिया हा जो शब्द आता खूप वारंवार येतो आहे, जसं मराठीमध्ये खूप समाज माध्यमं वगैरे असं, पण खरं ते सोशल मीडिया आहे. आणि मग या मीडियावरचे ॲप्स आणि मग मीडियावरचा सगळा अभ्यास, असे तज्ज्ञ व्यक्ती सुनील पाठक माझ्यासोबत आहेत. नमस्कार. सुनील पाठक स्वतः अध्यापन क्षेत्रातून आले आणि अध्यापन क्षेत्रात मोठं काम करतात. त्यांचं एक पुस्तक आलं होतं. खरं म्हणजे आज मी मोबाईल हातात ठेवला आहे. तो मोबाईल जनरली मी शूटिंगला ठेवू देत नाही. गेस्टलाही म्हणतो की तुमचा मोबाईल सायलेंट करा. माझा मोबाईल मधून नसतो. प्रश्नाची उत्तरं, टिप्स वगैरे आमच्याकडे नसतात, तुमच्याकडे नसतील आणि सगळे प्रश्न अगदी ताजे टवटवीत असतात. त्यांचं एक पुस्तक आलं होतं, फेसबुक. हे फेसबुक साम्राज्य फेसबुकचे. आता हे जे पुस्तक आहे ना, हे 2014 हां, 14 मध्ये 14ला आलं. जेव्हा फेसबुक हा शब्दही आपल्यापर्यंत पुरेसा नव्हता पोहोचला. नंतर मला वाटतं व्हॉट्सअप आला आणि मग व्हॉट्सअप आल्यावर आपण सगळे एकमेकाला व्हॉट्सअप ग्रुपवर आलो आणि जुन्या मित्रमैत्रिणी भेटायला लागल्या. सगळ्यात मोठा फायदा आहे की जुन्या मित्रमैत्रिणी भेटायला लागला. पण हे फेसबुक होतं आणि 2026 मध्ये म्हणजे जवळपास 12 वर्षांनी एका तपानंतर फेसबुकला आता वृद्धाश्रम म्हणतात. या फेसबुकला आल्यानंतर फार उत्सुकता होती. मी हे पुस्तक वाचलंय. पुरेसं वाचलं नाही आहे, हे प्रामाणिकपणे सांगतो, पण मी वाचलं आहे. मग त्यांनी लिहिलं होतं की फेसबुकचे शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होतील, समाजावर काय होतील. आता मी तुम्हाला हा शो पूर्ण पहा अशी विनंती करणारच आहे. त्याचं कारण यूज नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला अनेक ॲप्स, म्हणजे गृहिणी बघतील, विद्यार्थी बघतील किंवा सर्वसामान्य लोक बघतील, हे ॲप्स कसे वापरतात किंवा हे ॲप्स वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे, हे कसे चालतात, सोशल मीडिया कशी चालते आणि व्ह्यूज काय आहेत, या सगळ्यांचा छान असं एक डिस्कशन करणारा, चर्चा करणारा आणि त्याला फोकस करणारा विषय. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा घालायचा सुनीलजी की तुम्हाला फेसबुकवर पुस्तक लिहावं, जे सॉफ्टमध्ये आहे ते हार्डमध्ये आणावं असं का वाटलं आहे? नाही, 2004 मध्ये फेसबुकचा जन्म झाला. आपल्याकडे पोहोचता 2008 झाले होते. ओके. त्या तत्पूर्वी ऑर्कुट थोडंसं फेमस झालं होतं, परंतु त्याचे काही हे जमेच्या बाजू नव्हत्या त्याच्याकडे. फेसबुककडे बऱ्याचशा जमेच्या बाजू होत्या. 2008 मध्ये आपल्याकडे आलं आणि आपली मंडळी साधारणतः 8 ते 10च्या दरम्यान इंटरनेटवर यायला लागली. बरोबर. त्याच्यामुळे डाटा फुकट व्हायला लागला होता तेव्हा घेत होतो, म्हणजे रिचार्ज घेत होता. हो, रिचार्ज येत फुकट यायचा होता तेव्हा. तसा महागडाच होता, परंतु डाटा स्पीड खूप वाढली होती. हो, 4G 3G चा जमाना. तुम्ही मला म्हणू शकता की जनरेशन एक्स आहे. आम्ही 56 kbps चा स्पीड पाहिलेली आहे, ज्याच्यासाठी नागपूरला डायल करावं लागायचं. आणि तुम्हाला इकडे 2 MBPS वगैरे 2008 मध्ये उपलब्ध झालं होतं डॉंगलच्या माध्यमातून. त्याच्यामुळे लोकांच्या हाती आलं ते, आणि हाती आलं आणि त्याच्यावर व्यक्त होता येतं हे लोकांना लक्षात यायला लागलं. म्हणजे नाही, त्याच्या अगोदर 8-10 पण आपल्या भारतातले लोक वापरायचे फेसबुक. हो, वापरत होते, पण त्यावेळेस जे IT सॅव्ही लोक होते ते वापरायचे. त्यांच्यासाठी होतं. मग साधारणतः तो प्रवास 12-14 पर्यंत असा झाला आणि 14 पासून बऱ्यापैकी पॉप्युलर झालं. त्याला या पुस्तकात लिहिलेलं आहे की अरब स्प्रिंग वगैरे जे झालेलं आहे त्या माध्यमातून मग फेसबुकची चर्चा जगभर झाली. आणि त्याच दरम्यान मोबाईल प्रत्येकाच्या हाती आला. या सर्व कंपन्यांच्या असं लक्षात आलं की डेस्कटॉपचे वापरकर्ते कमी आहेत, मात्र मोबाईलचे वापरकर्ते खूप वाढणार आहेत. तो पीसी, पीसीवर हे सगळं दिसायचं पहिले. मोबाईलवर यायचं होतं तेव्हा. मोबाईलवर यायचं होतं. मग मोबाईलवर जसं यायला लागलं तसं सामान्य जनतेच्याही हाती ते सगळं यायला लागलं. बरं, त्याच्या मागे एक्साइटमेंट तर होतीच, अरे नवीन काय आहे. शिवाय काही लोकांना हे लक्षात आलं की मला व्यक्त होता येतं इथे. म्हणजे माझा लेख
लिहिलेलं काही आर्टिकल असेल ते एखाद्या वर्तमानपत्राला पाठवलं तर ते आतापर्यंत प्रकाशित करणं हे संपादकाच्या किंवा वर्तमानपत्राच्या हाती असायचं. मर्जीवर होतं. ते आता तिथे मर्जीला मेरी मर्जी. बायपास करून आता मला लिहिता येतं बस. आणि सुरुवातीला 4 फॉलोअर असतील तरी ठीक आहे, पण 4 लोकांपर्यंत माझा लेख पोहोचला आणि नंतर तो ग्राफ वाढत गेला. करेक्ट. आता आपण पाहतोय की बऱ्याच लेखांना लाखांमध्ये फेसबुकच्या माग मग फेसबुक नंतर खूप मोठा काळ गेला की फेसबुकच राहिला लोकांपर्यंत. असं जनरल ऍप तर खूप आले, हो, पण जे लोकप्रिय ऍप आहे ज्याला लोक सहज हँडल करतील असं फेसबुक होतं. हो, फेसबुक. आणि कोरोनात तर धूम झाली या हो, विषयाची. नक्कीच. मला वाटतं की फेसबुकचं अकाउंट किंवा इन्स्टाचं अकाउंट खूप वाढलं कोरोना. हो, लोक घरीच होते बरोबर. आणि त्यांना लोकांशी बोलायचं होतं. इन्स्टा आलं आणि या इन्स्टामध्ये आणि फेसबुकमध्ये असं काय वेगळं पण त्यांनी साधलं की इन्स्टा फार पॉप्युलर झाला. अच्छा. फेसबुकचा जो जनक आहे मार्क झकरबर्ग हा स्वतः सायकोलॉजीचा अभ्यासक आहे. तो हार्वर्डचा ड्रॉपआउट स्टुडंट आहे. ओके. ही सगळ्यांना गोष्ट तर माहितीच आहे. शिवाय त्यांनी सगळ्यात चोरी करून सुरुवातीला डाटा चोरी करून एक फेसबुक एस्टॅब्लिश केलं, काही कॅम्पस पुरतं ठेवलं, पण तो त्याच्या मागे सगळ्या सायकोलॉजीचा अभ्यास करायचा. करेक्ट. म्हणजे अगदी कागद पेन घेऊन नाही, पण त्याच्या डोक्यात हे चालायचं की हे लोकांना आवश्यक आहे. म्हणजे जे गुगलला लक्षात नाही आलं, एवढी मोठी कंपनी असूनही ते एका कॉलेज ड्रॉपआउटच्या लक्षात आलं. म्हणजे निळा रंगच का फेसबुकचा, याला 2 कारण आहेत. की मला फार रंग वापरायचे नाही आहेत, सटल ठेवायचं आहे, आणि असं म्हणतात की तो स्वतः मार्क झकरबर्ग कलर ब्लाइंड असल्यामुळे त्याला निळा रंग दिसतो. काय गोष्ट करता, हे नवीन गोष्ट माहित झाली. म्हणून त्यांनी तो निळा रंग वापरला. आणि आज आपल्याला तसंही निळा रंग म्हणजे फेसबुक हे नक्कीच एक कुठेतरी फेसबुक आलं की ब्ल्यू. आणि त्याचं फेसबुक हे नाव सुद्धा मी असं त्याच्या अभ्यासाअंती लिहिलंही आहे की फेसबुक हे नावच त्याला बरंचसं कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे त्याच्या लोकप्रियतेमध्ये. फेसबुक कारण म्हणजे आता त्याला मराठीकरण केलं तर अगदी चेहरे पुस्तिका होतं, पुस्तिका. पण फेसबुक याचं कुठेतरी माझ्या व्यक्तिमत्वाशी रिलेशन झालं. आपण म्हणतो ना याचा फेस. आता फार सुंदर मराठीत शब्द आहे जो राजकारणासाठी वापरतो, मुखोटा आणि चेहरा. हा मुखोटा आहे, आपला खरा मुखोटा सोशल मीडियावर आहे, चेहरा घरी आहे. तर या काळामध्ये काय झालं की फेसबुक वापरायचं कसं, मग हे लोक शिकले. म्हणजे पुस्तक लिहिताना मला पहिला चॅप्टर फेसबुक वापरायचं कसं हे लिहावं लागलं. आता ती लिहायची गरज नाहीये. आता लोकांना म्हणजे जन्मताच माहिती आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. हे नवी पिढीचं सगळं. तर तो बऱ्यापैकी त्यांचा प्रवास होता. मग फेसबुकच्याच एका एम्प्लॉईला असं वाटलं की टेक्स्ट वाचणं हे भविष्यात संपणार आहे किंवा त्याची लोकप्रियता कमी होणार आहे. फोटो जास्त लाईक होत आहेत, म्हणून मग त्यांनी इंस्टाग्राम नावाचं एक स्वतःचं प्रॉडक्ट सुरू केलं. त्यांनी केलं. आणि मग ते नंतर फेसबुकने अक्वायर केलं. त्याची जशी मालकी घेऊन घेतली, लोकप्रियता वाढली, घेऊन घेतलं. फेसबुकने अनेक कंपन्या अक्वायर केलेल्या. म्हणजे आता ते मेटा वगैरे काय झालं हे सगळं त्याच्याशी संबंधित आहे. कारण फेसबुक होतं, आता ते मेटा आहे. तर त्यांनी अक्वायर करून, म्हणजे मार्क झकरबर्ग खूपच हुशार होता. त्यांनी कंपनी कशी वाढवायची, नॉट इव्हन दॅट, म्हणजे मित्रांचा वापर कसा करून घ्यायचा. हा मानसशास्त्र आहे खरं. फेसबुक हे मानसशास्त्राचं सूत्र आहे. हो, बरोबर आहे. हे उगाच असं वाटतं, पण त्यानं जे फ्रेंडशिप हा शब्द आणलाय, फ्रेंड शब्द आणलाय. बरोबर. हे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा, हे फ्रेंडला रिक्वेस्ट पाठवतात, ही कल्पना किती मोठी आहे. तू माझ्याशी मैत्री करेल काय. अगदी सुरुवातीला मी बघितलं की फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याबद्दल धन्यवाद, अशा टॅगलाईन यायच्या. आणि फ्रेंड रिक्वेस्ट असते भाव, आपली कल्पना अशी आहे सगळ्यांची की मैत्री होऊन जाते. बरोबर. पण रिक्वेस्ट केल्यावर तो मैत्री स्वीकारते, हा जो कन्सेप्ट जागतिक दर्जाचा आला ना, यात मित्र खूप वाढले. आणि मग त्यांनी इन्स्टा लॉन्च केलं. बरोबर. पण काय डोक्यात असेल इन्स्टा करताना? नाही, त्यांच्या तेच डोक्यात होतं की याच्या पुढे जे आहे ते पुढची पिढी फार वाचणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांना चित्रातून व्यक्त होणे आणि चित्रातून पाहणं हेच जास्त आवडणार आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होता. म्हणजे फेसबुकच्या हेडक्वार्टरमध्ये
त्यांच्या डॅशबोर्डमध्ये प्रत्येक गोष्टी दिसायच्या. आता आपण लाईक हा शब्द सहज वापरतो. येस, शेअर, बरोबर. लाईक. हा, पण लाईक हे त्यांचं प्रॉडक्ट आहे. काय गोष्ट करत? म्हणजे त्याचा अल्गोरिदम आहे आणि आज कसे लाईक्स होऊन राहिलेले याचं त्यांच्या डॅशबोर्डवर दिसत राहायचं. आता तर ते फार म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये. आय लाईक यू पर्यंत होतं. हा लाईक तिथं झालाय. हो. सुरुवातीला ते नव्हतं लाईक बटन. मग त्यांच्या लक्षात आलं की हे नुसतं लिहून थोडी होणार आहे. त्याला काहीतरी लाईक केलं पाहिजे, डिसलाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे. असं सगळं ते वाढत गेलं. अच्छा. आता त्याच्यातूनच त्या इंस्टाग्रामचा जन्म झाला की इंस्टाग्रामवर तुम्हाला चित्र आणि छोटे व्हिडिओज पुढे टाकता येतील, असं ते सगळं आलं आणि त्यांनी त्याची लोकप्रियता पाहिली. आणि तसंही पाहिलं की आपण नवीन पिढीमध्ये किंवा आपल्याही पिढीमध्ये म्हणा, जर माझा चेहरा चांगला असेल दाखवण्यासारखा तर चित्र टाकणं हे अधिक सोयीस्कर आहे आणि एक वाक्य खाली जर टाकता आलं तर अधिक सोयीचं. तो फिल्टरही आणलाय. हा, त्याच्यामुळे ते भारतीयांचं एक नवीन स्वरूप त्यांनी शोधलंय. मला अनेक वेळा प्रश्न पडतो हे जे फिल्टर आणलंय, म्हणजे फिल्टर बद्दल मला खरं म्हणजे प्रश्न आहे की माणसाची म्हणजे विशेषतः पुरुषांची आणि मग आता स्त्रियांची सुद्धा ही मानसिकता काय आहे की आपण फिल्टर मधूनच दिसलं पाहिजे. हा विचार आहे. त्या मानसशास्त्रात त्यांनी विचार केलाय की तुम्ही आहात तसे नको आहे लोकांना. बरोबर. काय भयंकर चित्र आहे. मग काय दक्षिण आफ्रिकेसाठी वेगळंच ऍप काढावं लागले का आपल्याला? हा एक प्रश्न आहे ना की माणसाचा वर्षानुवर्ष जो डीएनए आहे तो किती या कंपन्या वापरतात. आपली त्यांची समज किती मोठी आहे की एक माणूस दुसऱ्या माणसाकडे कोणत्या अँगलनं पाहतो आणि मग स्त्री या सगळ्यांची केंद्रबिंदू झाली. हो, इन्स्टाला आहे. हो. आपण इन्स्टावर बोलत आहोत. तर स्त्री या विषयावर जर म्हटलं तर थोडंसं स्त्रीलाही कुठेतरी एक इन्स्टिंक्ट असतो, म्हणजे असं लावण्य दाखवायचा किंवा नटण्याचा. नटलं प्रत्येकानेच पाहिजे, जे काही स्वरूप आहे त्याला थोडंसं नटवलं हरकतच नाही. पण ते नटण्याचा जो एक बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट म्हणता येईल त्याला एक साधन मिळालं ना पटकन मला व्यक्त व्हायला. आणि याच्यातले इन्फ्लुएन्सर आणि कंपन्या सुद्धा यांनी व्यक्त कसं व्हायचं हे सांगून दिलं. मला तसा जर फोटो काढायचा असेल तर मी 1 काढेल, 2 काढेल, पण पाऊट करून जर करायचं असेल तर मी 4 काढू शकतो ना. म्हणजे प्रत्येक जागेवर पाऊट करणे, कुठेतरी काहीतरी ऍक्शन दाखवणे. त्याला उठले, मी आज चहा पिलाय, मी मंदिरात गेले, मी इकडे गेली आहे. आता तर हे सगळं चालूच आहे. हो, नक्कीच. आणि अगदी सामान्य माणसाला असं वाटायला लागलं की मी सेलिब्रिटी आहे. हा स्टँड दिला. पण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं की पिंड भिन्न. प्रत्येक पिंड भिन्न आहे आणि प्रत्येक पिंडात आत्मा आहे. आपल्याकडचे कन्सेप्ट आहे. तो परमेश्वराचा रूप आहे इथपर्यंत आपण गेलो आहोत खरं म्हणजे. पण आता खरोखरच प्रत्येक जण सुंदर आहे, ही भाव व्यक्त होणं ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतंय. हा, अगदी. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हटलं की लोकांना व्यक्त व्हायला प्लॅटफॉर्म मिळाला ना फेसबुकमुळे. बरोबर. तो शब्दांच्या माध्यमातून मिळाला. आता तो तुमच्या इंस्टाग्राममुळे चित्राच्या माध्यमातून मिळाला आणि आता रील्सच्या माध्यमातून आला. रील सुद्धा हे काय त्यांचं प्रॉडक्टच आहे. म्हणजे त्यांनी हे अभ्यास केलाय की आता कंटेंट जगात इतकं झालेलं आहे की शॉर्ट कंटेंट मधून कम्युनिकेट करणं. तर सुरुवातीला त्याच्यावर टीकाही झाली, परंतु ते एस्टॅब्लिश झालं मार्केटमध्ये. आणि आज रील्सची संख्या पहा, म्हणजे आपण लॉंग व्हिडिओ जरी केला तरी त्याचं प्रमोशन रील मधूनच करावं लागतं. करेक्ट. काही केलं तरी. सुनीलजी, अजून एक प्रश्न असा तयार होतो की एकूण सोशल मीडियामध्ये आपण हे चित्र पाहतो की आता सोशल मीडिया ह्या 2 ऍपवर थांबली नाहीये. सरकारने म्हणजे सगळ्या सरकारने, भारत सरकार असो, राज्य सरकार असो, यांनी ऍपला प्रमोट केलाय. असं कधी केलं नव्हतं खरं म्हणजे. एका खाजगी व्यवस्थेला प्रमोट केलंय की तुमचे ग्रुप बनवा, तुमचे ऑनलाईन हे द्या, तुमचं हे करा, आणि अनेकांची टायअप केलाय. शिक्षणातही आणलंय हे ऍप सगळे. प्रश्न तयार होतो की या 2 ऍपमध्ये म्हणजे इन्स्टावर साधारणतः जे म्हणजे फेसबुकला तरी थोडी मान्यता आपण देऊ की चालेल, पण इन्स्टॉल देत नाही आपण अजून. काय मुख्य कारण असेल? नाही, इन्स्टालाही आपण मान्यता तशी दिलेली. म्हणजे आता जर आपण 50 लोकांना विचारलं की तुमचं इन्स्टा अकाउंट आहे का, ते 2-4% लोकांचं आहे. बरोबर आहे.
साधारण हा जर वृद्धाश्रम आहे तसे ते तरुणाईचं अंगण आहे. तो इको क्लब झाला नाही राहिला, तो क्लब आहे फक्त. नाही, त्याला माइंडसेट आहे. हा कसं आहे की माझी पिढी, तुमची पिढी, तुम्ही माझ्यापेक्षा बरेच तरुण आहे, अरे असं. पण कसं आहे की ही पिढी जी आहे ती अजूनही वाचनाच्या कुठेतरी फ्रेम मध्ये आहे, शब्दांनी व्यक्त व्हायच्या फ्रेम मध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना आजही लिहायला आवडतं. नवीन पिढीला तसं नाही आहे ना. नवीन एक पिढीने- वाचकांना म्हणून सांगतो, आता विषय निघाला फेसबुकला. आता परवा मी एक आर्टिकल केलंय, पोस्ट केली आहे, आणि त्या पोस्टला 1,08,000 लोकांनी सध्या फेसबुकला आहे माझ्या वॉलवर, आणि लोक बघतात. हे सगळे शो मी फेसबुकलाही घालतो, पुन्हा युट्यूबची लिंक देतो. तर मला आश्चर्य नाही वाटलंय त्या विषयावर, कारण 1,00,000 लोक आता सध्या जवळपास 150 लोकांनी कमेंट्स दिल्या जास्त. आणि सांगायला हरकत नाही की अनेकांनी ट्रोल केलेला आहे. 3 लोकांना ट्रोल केलाय. तो विषय तुम्हाला माहिती आहे, देशभर गाजत आहे. एक चेतन भगत आहे, शोभाडे आहे, आणि माझा आहे. तिघांनी यातलं एक स्टोरी म्हणून सांगतो की आम्ही जेव्हा मी आर्टिकल पोस्ट केलं, म्हणजे पोस्ट केली त्या विषयावर, नाहिरे म्हणून माझी पोस्ट होती, ती मी पोस्ट केली. त्याच्या काही 5-10 मिनिटं अगोदर योगायोगाने चेतन भगतनी केली. अच्छा. आणि त्याच दरम्यान शोभाडेने केली. आणि मग मला एक 40,000 लोकांनी वाचल्यानंतर असं वाटलं की सगळे ट्रोल करायचे मागा लागले, कारण मी ज्या अँगलला तो विषय हँडल करत होतो. मग मला असं वाटलं की थोडंसं एडिट करून देऊ आणि थोडंसं माइल्ड करू, जरा डोस हेवी झाला असं मनात आलं माझ्या, अनुभव म्हणून सांगतोय. पण एक 10 मिनिटं गेले आणि चेतन भगतचा एक इंटरव्ह्यू एका चॅनलने घेतला. तो म्हणतो की लेखकाला जे व्यक्त व्हायचंय ना ते त्यांनी झालंच पाहिजे. ते लोक काय म्हणणार आहे, लोक जज आहे का, एका घटनेसंदर्भात म्हणतात की ते जज करत जाणार आहेत, ते तर न्यायाधीश झाले सुप्रीम कोर्टाचे, की बस ते निर्णय देऊन मोकळे आहे. लोकांचा जो फ्लो आहे, म्हणजे सोशल मीडियावरचा फ्लो आहे, तो विचारही नाही आहे, असं आमचं एक मत झालंय. फेसबुकला तरी थोडा बहुत आहे की बॅलन्स विचार. सोशल मीडिया माणसाचा विवेक गमवते, असा मला प्रश्न आहे. हो, निश्चितच. म्हणजे व्यक्त होत असताना बरेचदा त्याचा बायस जो असतो तो तिथे काम करतो. त्याच्यामुळे तो बायस जो आहे तो तुम्हाला विवेक गमवायला कारणीभूत ठरतो नक्कीच. आणि तसं पाहता फेसबुक हे ट्रोलिंग केल्यामुळेही पॉप्युलर झालेलं आहे. सांगायला हरकत नाही की ट्रोल झालं. मी जास्त माझ्या वाचकांनी मला वाचलाय, मी खुश आहे. करा ट्रोल तुम्ही, कारण 150-200 लोकांनी ट्रोल केलेला आहे. 1,00,000 लोकांच्या वरती वाचू चुकतंय. कारण ट्रोल करताना मला तुम्हाला काहीतरी तुमच्या थोडंसं विरोधात किंवा विचाराच्या विरोधात काहीतरी लिहायचं आहे ना, म्हणून मला तो पूर्ण विचार वाचावा लागेल. त्याच्यामुळे ते मोठ्या मोठ्या लेखकांनी लिहिलंय मला, आणि मग खूप आनंदात आहे या गोष्टीच्या की ठीक आहे, तुम्ही वाचता तर खरी, करा मला विरोध आवश्यक आहे. नाही, विचाराला विरोध असूच शकतो. दुसरी बाजू ते आग्रहपूर्वक मांडतात त्या विषयाची, किंवा विरोध म्हणण्यापेक्षा अँगलही असू शकतो. अँगल आहे. आणि काही लोक समर्थनात होते माझ्या, काही लोक विवेकामध्ये आहे की यस तुम्ही विवेकानं मांडलंय हे सगळं, आणि ज्या मुद्द्यांवर मी फिरवलोय. पण महत्वाचा मुद्दा आहे की घटना कुठली असू द्या, ती सामाजिक घटना. पहिले लोक व्यक्त व्हायचे म्हणजे काय, वर्तमानपत्रात एखादं पत्र, मोठमोठ्या वर्तमानपत्रात, टाइम्स ऑफ इंडिया असो, लोकसत्ता असो, मोठ्या मोठ्या वर्तमानपत्र असो, वाचकाचे पत्र, त्याच्या भावना त्या बातमीवरच्या छोट्याशा, तो पत्र लिहिणार, मग ते पोचणार, 8 दिवसांनंतर मतमतांतरे येणार वगैरे, असं होता एक कॉलम मतमतांतर. आता असं नाही राहिलंय. घटना दिल्लीत घडो की युगोस्लाव्हियात, तत्काल तो सांगतोय, आणि तो तत्काल नेत्यांनी आपला सबक दाखवत आहे. हे सोशल मीडियाचं यश म्हणा. हो, अर्थातच. कारण तुमचं समाज सगळा ढवळून काढला आहे, आणि सोशल मीडियाचं यश त्याच्या मागे कंपनीचं यश म्हणतोय मी. तुम्ही वेगळ्या शब्द बोलताय. नाही, दोन्हीकडे येतोय. तुम्ही छान बोलताय की खरं हेच आहे. हे माहित नाही लोकांना की हे कारण कसं आहे, कंपनी आहे. कंपनीचं यश मुख्यतः आहे, कारण त्यांना डाटा पाहिजे. तुम्ही ट्रोल करा, अनट्रोल करा, लाईक करा, काही करा, त्यांना डाटा पाहिजे ना. बरोबर. आणि डाटा मिळाला जगभराचा, म्हणून तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जन्म झाला त्या डाटाच्या भरोश्यावरच. सहज मला एक जुनं आउटलुकचं आर्टिकल आठवत आहे की जगाचं ज्ञान जे आहे ते दुप्पट होण्याकरता पूर्वी 167 वर्ष लागायची, असं एक काहीतरी ठोकताळा. करेक्ट. आताच्या घडीला ज्ञान क्षणाक्षणाला दुप्पट होत आहे ना. तर ते कंटेंट येत आहे,
कंपन्यांना कंटेंट पाहिजे आहे, कंपन्यांना आपली लोकप्रियता अबाधित राहावी यासाठी लोक आपापसात भांडले पाहिजे, काहीतरी चर्चा केली. आणि सोशल मीडियाचं काम तेच आहे ना, केवळ मी माझा लेख लिहिला, लोकांना दिसला एवढं नाही. तर त्याच्यावर लाईक, कमेंट्स हे सगळं त्याच्यातले प्रॉडक्ट गुंतून ठेवायचं, गुंतवून ठेवायचं, अगदी गुंतवून ठेवायचं, अगदी त्यांची गुंतवणूक त्याच्यात आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर मला किती नोटिफिकेशन्स आलेले आहेत, म्हणजे करागरे. म्हणजे मला 1 लाखावर मी गेल्यावर मला मेसेज आहे फेसबुकचा की तुम्ही खूप छान लिहिलेलं आहे, तुम्हाला खूप प्रतिसाद मिळालेला आहे, तुम्ही अजून एखादी पोस्ट लिहा. हे कंपनीकडून केलं जातं सगळं. एंगेजमेंट्स, ज्याला एंगेजमेंट्स म्हणतात ना, की तुम्हाला एंगेज ठेवणं याची स्पर्धा आहे जगभर. आणि त्याच्यातूनच हे ऍक्विजिशन आहे, म्हणजे कंपन्या खरेदी करणं. मार्क झकरबर्गच्या लक्षात आलं की जसं लोकांच्या हाती मोबाईल आलेला आहे, व्हॉट्सअप सारखं खूप सोपं टूल आलेलं आहे, त्यांनी ते लगेच खरेदी केली. म्हणजे $1 मिलियन खरेदी केलं. तर बनवणाराही श्रीमंत झाला, तोही पुन्हा त्या मेटामधलाच होता. कारण सगळ्या या मंडळींचा सोशल हा अभ्यासच होता ना, आणि टेक्नॉलॉजी हा अभ्यास होता, बॅकएंडला डेटा अभ्यास होता. तो डेटा कसा बदलतो आहे, कसा त्याचा परिणाम होतोय याचा अभ्यास होता. त्याच्यामुळे हे सगळं घडत गेलं पुढे. मग एक तुम्ही बोलले की बरेच ऍप आलेले. आपल्याला इंस्टाग्राम माहिती आहे, स्नॅपचॅट सारखे ऍप, टेलिग्रामही आहे. हो, टेलिग्रामही आहे. टेलिग्रामचा एक वेगळाच उपयोग आहे. कसं सांगा ना जरा. आमचे जे 50 किंवा 40 आहे ते फेसबुक मध्ये थांबले आहे, पण टेलिग्रामचा वापर अलीकडे एक नीटचा वेळ फुटला, तो टेलिग्रामच्या माध्यमातून बाहेर निघाला. तर हे काय आहे टेलिग्राम? मला माहित आहे, पण लोकांना सांगा. हो, टेलिग्राम हे थोडंसं टेक्निकल जास्त आहे. तसं ते व्हॉट्सअप सारखंच एक शेअरिंग वगैरे सगळं कठीण आहे. हा, थोडंसं कठीण आहे. आणि त्यांनी अधिक फीचर्स दिलेले आहे. फाईल अटॅच करणे, ती मोठी फाईल अटॅच करणे, हे सगळं दिलेलं आहे. आणि ते त्या बाबतीत मोकळे चाकळे आहेत. त्याच्यामुळे ज्या लोकांना या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत ते सगळे टेलिग्राम वापरतात. जे मला मोठी फाईल पाठवायची, सेव्ह राहते, डाटा रिकव्हर होत नाही असं ऐकलंय. हो, बरोबर. टेलिग्रामवरचा डाटा रिकव्हर नाही, एकदा डिलीट झाला की डिलीट झाला. फेसबुकचा डाटा रिकव्हर होतो नाही, तुमच्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअपचा डाटा डिलीट होतो तिथून, रिकव्हर होत नाही. म्हणजे असं मी ऐकलंय की समजा तुमचं अकाउंट आहे व्हॉट्सअपचं, तुमचा जो काही चार्ट आहे, आता आपण एका प्रकरणात बघत आहोत, पोलीस ते पुन्हा तो चार्ट रिकव्हर करत आहेत, असं जे म्हटलं जाते ते किती खरं असतं? नाही, पोलीस या यंत्रणेला त्याची मुभा दिलेली आहे की यांनी जर रिक्वेस्ट केली, काय शेवटी तुमच्या आणि माझ्यामध्ये जी चॅट चालते ती एन्क्रिप्टेड आहे. बरोबर, म्हणजे ती सर्व्हरवर एन्क्रिप्टेड आहे, पण त्याचा अल्गोरिदम कोणी लिहिलेला आहे? शेवटी कंपनीनीच लिहिलेला आहे, माणसांनीच लिहिलेला आहे. त्याच्यामुळे एन्क्रिप्शन काय हे त्यांना माहिती आहे, आणि कोणत्या तरी एका विशिष्ट बिंदूला मला हा डाटा द्यावा लागेल सरकारी यंत्रणेला, हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सेव्ह तर असतोच त्यांच्याकडे. पण सामान्य माणूस त्याला रिकव्हर करू शकतो? नाही, सामान्य माणूस नाही करू शकत. तो अधिकार नाही. म्हणजे असं अनेक ऍप आहेत, म्हणजे आता त्यातही खूप मोठा धिंगाणा आहे फीचरच्या अनुषंगाने. असं आग्रह करतात की तुमचा डाटा, अजून एक गंमत मला लोकांना विचारायची आहे, म्हणजे मला विचारायची आहे की असं अनेक वेळा फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला येतं की तुम्हाला जर एक्स तुमची गर्लफ्रेंड आहे, मग बॉयफ्रेंड आहे, तो कोणाशी चॅट करत आहे ते तुम्हाला पाहायचं तर हा नंबर घाला आणि त्याच्या सगळ्या चॅट वाचा. हे खरं आहे? थोडंसं हॅकिंग प्रवृत्तीच्या लोकांनी असे काही प्लॅटफॉर्म्स आणलेले आहेत. जरूर, खरं आहे का? बरोबर. असं होतं का की दुसरा काय चॅट करतो हे पाहता येतं? कठीण आहे, फार कठीण आहे, पण ते करता येतं. हा, म्हणजे आता याच्यात डार्क वेब हाही प्रकार आहे ना. म्हणजे आपण जे इंटरनेट पाहतो ते तर प्रचंड जरी असलं तरी सगळं वरचं आहे, पण याला एक अंडरलेईंग एक जग आहे, याला डार्क वेब म्हणतात. त्या डार्क वेबमध्ये अतिशय चतुर, अतिशय हुशार नेटवर्क इंजिनियर्स बसलेले, ज्यांना हे सगळे नेटवर्किंगचे प्रोटोकॉल कळतात. त्याच्यामुळे ते त्यांना हँडल करू शकतं. सामान्य माणूस जो कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट करत नाही, तुमचा चॅट माझ्यासोबत चॅट सुरू आहे, हा चॅट तो रिकव्हर करू शकतो? नाही, प्रायव्हसी तेवढी मेंटेन झाली आहे. म्हणजे तसं एन्क्रिप्शन करून ती तेवढी आपल्या स्तरावर मेंटेन झालेली, म्हणजे ती गोपनीयता पाळल्या ते. सोशल मीडियाची एक धोका आहे की गोपनीयता तुमची संपत चालली आहे. हो, बरोबर. तसं तर आहेच. म्हणजे काय म्हणता,
डिजिटल कॅमेराचा जन्म जिथे झाला तिथे तुमच्या जगातली प्रायव्हसी संपली असं म्हटलं म्हटलं गेलं. जातं. मग डिजिटल कॅमेराचा संदर्भ यासाठी घेतला की तुमचा फोटो आहे तो अपलोड केला तुम्ही, कुठेतरी सेव्ह झाला. झाला तो सेव्ह. हा झाला तो सेव्ह, अमर झाला. तो मधल्या काळात कोणी डाउनलोड केलेला त्याच्या पीसीला सेव्ह केलेला आहे, या सगळ्या गोष्टी आहेतच. त्याच्यामुळे ते आपण 3 ऍप बघितले, एक फेसबुक बघितलं, एक इन्स्टा बघितलं, एक तुम्ही स्नॅपचॅट सांगितलं, टेलिग्राम सांगितलं, अजून अनेक app. टेलिग्रामचं अजून एक सांगायचं. सांगा ना. टेलिग्रामची लोकप्रियता यासाठी वाढली की टेलिग्रामवर मोठ्या फाईल्स अपलोड करता येतात. त्याच्यामुळे याच्यावर चौर्यकर्म मोठं वाढलं. म्हणजे मधल्या काळात मोठ्या टीव्ही सिरियल्स किंवा तुमचे सिनेमे व्हिडिओ अपलोड करतात. त्याच्यावर अपलोड व्हायचे आणि तिथे लिंक यायची किंवा डायरेक्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड व्हायचे आणि ते लोक डाउनलोड करून पाहायचे. त्याच्यामुळे पायरसीचा याच्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता थोडंसं त्याला बंदिस्त केलेलं आहे इंस्टाग्रामने, त्याच्यामुळे थोडासा कमी झालेला आहे. किंवा दुसरं कारण हेही असेल की OTT प्लॅटफॉर्मची कॉस्टही आता कमी झाली, लोकांची क्रयशक्ती वाढली आहे, त्याच्यामुळे लोक ते खरेदी करतायत चोरण्यापेक्षा, आणि क्वालिटी आता थोडीशी पाहिजे आहे. त्याच्यामुळे लोक आता सरळ सरळ सबस्क्रिप्शन. एक ऍप अजून मोठा मध्यंतरी गाजला, एका वेगळ्या प्रकरणात गाजला, ब्लॅक ऍप. हे काय प्रकरण आहे? अच्छा, ते मलाही फार माहिती नाही. त्याच्याबद्दल तुम्ही आरक्षित आहे. एक असेच अनेक ऍपचं नाव आहे ते मधामधात, हे ऍप गाजत आहे, ते ऍप गाजत आहे. पण एक सध्या तुम्ही म्हणता ते अतिशय महत्वाचं विधान बोललात सुनीलजी तुम्ही, की फेसबुक त्या निर्मात्यानं मानसशास्त्र विचार केला आहे. मुळात हे लोकांना मान्य नाही की हे कंपनी चालवून आली आहे. लोकांना वाटते तुम्ही माझ्याशी बोलताय, मी तुम्हाला चॅट करतोय, हा सगळा तुमचा सगळा डाटा ते घेऊन चालले आहेत, तुमची भावना, तुमच्या हे. अगदी अगदी. आता जे समाजाचं जे उत्क्रांती व्हायला लागली आहे पुन्हा नव्यानं, मानवी नात्यांचा, वैवाहिक जीवनाचा, स्त्री पुरुषांच्या संबंधांचा एक पुनर्विचार सुरू झाला आहे. त्यात या सोशल मीडियाचा मोठा रोल आहे. अगदी. म्हणजे जे काल अगदी पडदा घालून असतीलही घरातले लोक, पण एकमेकाशी ते चॅटवर असू शकतात. हो. आता कोणत्याही वयोगटाचे कोणत्याही वयोगटाची कनेक्टिव्हिटी असू शकते. ही गोष्ट जशी चांगली म्हणतो पण तशी ती वाईटही असू शकते. पण माझा प्रश्न मुळात असा आहे की एकूण या सगळ्यांमध्ये इन्स्टा असू द्या, फेसबुक असू द्या, स्त्री ही प्रदान केली आहे. या स्त्रीचं जे रूप आहे ते पुन्हा कुठेतरी अगदी साधारणतः असं त्या स्त्रीच्या रूपाकडे बघताना समाजाने तिचं तामस वृत्तीने बघावं असा फोकस आहे सोशल मीडियाचा. उपलब्धता झाली ना. म्हणजे पूर्वी कधी चित्र पाहायला मिळत नव्हते, इतके चित्र मला पाहायला मिळतात. डिजिटल इक्विपमेंट्स आले. मला पूर्वी एक फोटो काढायला किंवा काही फोटो काढायला 36 फिल्मची रोल माझ्याजवळ होता फक्त. कोडेक्सचा. बरोबर. आता मला किती फोटो काढतात. शिवाय माझ्या हातातही कॅमेरा आहे. पूर्वी कॅमेरा आपल्या हातात कधी होता, आता 24 तास कॅमेरा आहे. मला डॉक्युमेंट असो, काही चित्र असो, एनिथिंग, म्हणजे मी त्याचा फोटोज काढणार पहिले. त्याच्यामुळे हा भाग त्यांच्या हाती आलाय, समाजाचाही हाती आलाय, त्यांनाही पाहायचं आहे. त्याच्यामुळे हे लोकप्रिय झालंच. किती वेगळे ऍप्स आले बघा. पण एका ऍपची खूप मजेशीर गंमत आहे. रेल्वेतून मी चाललोय आणि मला सेकंड एसी तिकीट आहे, आणि सेकंड एसी तिकीट असून ती पेट्रोल दिला जातोय, तो चांगला दिला जात नाही. मग माझ्यातला कोणतरी उठतो आणि डायरेक्ट रेल्वे मंत्र्याला ट्विट करतो. आपण असं वाचतो वर्तमानपत्रात की ट्विट केलं आणि रेल्वे मंत्र्याच्या पुढच्या स्टॉपपर्यंत लगेच ते TC वगैरे येतात आणि त्यांना ट्विटचा रिप्लाय आलेला आहे. हे काय आहे? हो, हे कसं वापरायचं? आता आम्हाला दोन्ही प्रश्न विचारायचे. अच्छा, नाही, ट्विटरची लोकप्रियता प्रचंड आहे. बरोबर. छोटं कंटेंट आणि ते ब्रॉडकास्ट सारखं आहे. बरोबर. म्हणजे फेसबुक वापरताना माझी अपेक्षा वेगळी असते, पण ट्विटर जर वापरायचं असेल तर मला थोडं तरी सेलिब्रिटी असणं गरजेचं आहे. मला कोणीतरी फॉलो केलं पाहिजे ना, माझं रिट्विट कोणीतरी केलं पाहिजे, तेवढं तर माझं लोकप्रियता पाहिजे, कोणीतरी फॉलो केलं पाहिजे. त्याच्यामुळे ट्विटर या स्पेसमध्ये राजकारण असो, समाजकारण असो, अत्यंत लोकप्रिय झालं. शिवाय ट्विटर हा प्लॅटफॉर्म थोडासा ॲग्रेसिव्ह आहे.
म्हणून त्यांचं AI मॉडेल ग्रोक जे आहे ते अग्रेसिव्ह आहे आजचं. तिथे शिवीगाळी करा, ते काही फार फिल्टर नाही करत. त्याच्यामुळे या सगळ्या प्लॅटफॉर्मचा व्यावसायिक, काही सामाजिक आणि राजकारणी याच्यामध्ये फार वापर वाढला. त्याच्यामुळे कालांतराने लोकांपर्यंत जर आपल्याला ब्रॉडकास्ट असं करायचं असेल तर आपल्यालाही सरकारी यंत्रणेलाही त्याच्यावर जावं लागलं असं वाटलं. त्याच्यामुळे सरकारी यंत्रणेने ते घेतलं. तसं रेल्वेचंही ट्विटर आहे. आणि आज आपणही तसं पाहतो की रेल्वे मंत्रालयाकडून काय नवीन आहे तर आपण ट्विटरच पाहतो सगळ्यात पहिले, कारण ते ब्रॉडकास्ट आहे, म्हणजे माझ्यातर्फे तुमच्याकरता दिलेला समाचार आहे. ओके. तर त्याचं रेडिओ सारखा म्हणजे इंटरॅक्टिव्ह भाग म्हणून मग काय केलं की यांनी तक्रारी सुद्धा त्याच्यावर घ्या, कारण ते सोपं आहे. कसं सांगा ना, म्हणजे आम्ही दर्शकांना माहित होऊ द्या की. आणि मला प्रश्न एक विचारूनच घ्यायचा आहे की सर्वसामान्य माणूस हे वापरू शकतो? हो. कसं वापरायचं आहे? नाही, त्याला ट्विटर अकाउंट हवंय. येस, बरोबर. ट्विटर अकाउंट मध्ये गुगलवर जा, ट्विटर अकाउंट शोधा, प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर जा, ट्विटर डाउनलोड करा. ओके. आताचं नाव वेगळं त्याचं. अच्छा, काय नाव आहे आता? म्हणजे आपल्याला आता नवीन एक्स, इलॉन मस्क साहेबांनी ते घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एक्स झालेलं आहे. एक्स प्लॅटफॉर्म. तर त्याच्यामुळे आता एक्स, पण आपलं ट्विटरवर डोक्याचा आपल्या की ट्विट केलं होतं. आता एक्स आला. आपण इतके दिवस वापरलेलं आहे की आपल्याला ते ट्विटरच होतं, आता एक्स आला, विसरलो आपण. आणि खरं ते चांगलं होतं. चिमणी चिवचिव करते, ट्यूट्यू वाट सुरू आहे. मराठीत भाषांतर करता खूप सुंदर ट्यूट्यू झालाय. तर त्याला तुम्ही अकाउंट घ्या. तुम्ही रेल्वे मंत्रालयाचं ट्विटर हँडल शोधा, त्याला @हॅशटॅग लावून तुम्ही त्यांना ट्विट करा. तर हे @हॅशटॅग जे आहे ना, हे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फिल्टर करणारे कॅरेक्टर्स आहेत. ओके. बॅकएंडला फिल्टर करता येतात डेटा लेवलवर. तर ते त्याच्यामुळे त्यांच्या त्या ट्विटरवर दिसतात आणि ते तिथे फ्लॅश होतात. हॅशटॅग म्हणजे असे 2 उभ्या रेषा, 2 आडव्या रेषा. हॅशटॅग हे बटनच आहे. तर मग आता तिथे खुद्द रेल्वे मंत्री तर काही बसलेले नाही, पण रेल्वे मंत्रालयाने त्याचं काहीतरी एक टीम केलेली आहे की ट्विटरवर आलेले जे काही रिॲक्शन्स आहेत लोकांचे ते फॉलो करा. हजारो असतात, काही मिस होतात, पण काही अटेंड नक्की होतात. म्हणजे मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे की कधी जर ट्विटरवर तक्रार केली तर पुढच्या स्टेशन पर्यंत त्याचं काही ना काही निराकरण झालेलं असतं. कधी केलंय तुम्ही? हो, केलेलं आहे. सांगा ना. नाही, म्हणजे कधी कचरा असेल आहे किंवा पर्टिक्युलरली कचऱ्याच्याच बाबतीत. म्हणजे आज एवढं स्वच्छ भारत अभियान चालू असूनही अजून आपल्याला ती सवय नाही लागलेली की राजधानीमध्ये सुद्धा आपण कचरा, फार गंभीर स्थिती आहे. बरोबर. तर तो दिसला किंवा आता दिसला तर तो सफाई कर्मचारी येतो, साफ करतोच, परंतु फार वेळ जर गेला तर आपल्याला एक शंका येते की कुठेतरी म्हणजे हा व्यस्त आहे किंवा याला आठवण करून देण्याची गरज आहे. तर त्यावेळेस मी ट्विटर वापरलं आणि ते अपलोड केलं. तर ते पुढच्या स्टेशनपर्यंत आलं, धावत पळत आले, सर तुमचा मेसेज आला, किंवा त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्याला फोन करा. तर बेसिकली ट्विटरवरून बरेच लोक करतात, पण आता त्या मानाने टोल फ्री नंबर हा जास्त उपयोग आहे. या ॲपचा वापरण्यामध्ये आता सध्या सर्वात जास्त जो ॲपवर खूप चर्चा सुरू आहे ते आहे एकतर तुम मुझसे दोस्ती करोगे, अशा प्रकारचे ॲप सुरू झाले की जे खूप मोठं चीट करू शकतात. आणि दुसरं म्हणजे विवाहाच्या संस्था ज्या आणतात. आता सध्या तसं म्हटलं की ज्या अगदी रेप्युटेड संस्था आहे, ज्यांची नावं फार रेप्युटेशनमध्ये गेली आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा जी माहिती डाटा भरला आहे तो खोटा आणि चुकीचा आहे, त्याला व्हेरिफिकेशन नाही आहे. तर अशा ॲपवर काम करताना प्रेक्षकांनी किंवा लोकांनी काय सावधगिरी बाळगली पाहिजे? सावधगिरी तर म्हणजे त्या ॲपचं लोकप्रियता किती आहे किंवा त्याच्यावर वापरकर्ते किती आहेत हे पाहिलं पाहिजे. ओके. त्यानंतर त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आपण कधी वापरत नाही त्या पाहिल्याच पाहिजे. म्हणजे गुगल, फेसबुकचे आपण कधी पाहिलेल्या नाही टर्म्स अँड कंडिशन. प्रश्न नाही. आपल्याकडे तर म्हणजे मला गंमत सांगायची आहे की जेव्हा आपण हाऊस लोन घेतो, काय ते 70-80 पानाचे कागद असतात. तुमचं घर गहाण झालेलं आहे, तुम्हाला माहित नसतं की तुमचं घर गहाण पडलंय 2-4-10 लाखासाठी. त्याच्यातूनच तुम्ही प्रकाशित केलेल्या डाटाचा ओनरशिप गमावली आहे किंवा दिली आहे हे आपल्याला माहिती नाही. ते टर्म्स अँड कंडिशन मध्ये लिहिलेलं आहे. टिक करतो आपण, टिक करतो, पुढे जातो, त्याच्यात ते लिहिलेलं असतं ते. ओके. ती त्यांच्याकडे गेलेली असते. आपला प्रश्न
हो ना. की अशा प्रकारे जे ऍप्स आहेत म्हणजे वैवाहिक जीवनाच्या म्हणजे लग्न जुळवणाऱ्यांच्या, यावर काही कंट्रोल नाही का? किंवा तुम्ही अधिकृतपणे ही माहिती देताय, पण ती माहिती खरी नसते. त्यात अनेक मुलींची चिटिंग होते. हो. आता याच्यात कसा मानवी भागही आहे, परंतु आता बरेचसे ॲपची जर्नी जर पाहिली, प्रवास जर पाहिला या सगळ्याचा, आता त्याच्यात 2 प्रवाह एकत्र आले ते सांगतो. म्हणजे पहिलं तर लग्न आपल्याला ऑनलाईन जुळवावं लागेल, कारण आता सामाजिक कोणी जबाबदारी घेत नाही म्हणून. बरोबर. घेतली तर अंगाशी येते. रिक्स फॅक्टर संपलाय चला. आता लोक सामाजिक- रिक्स घालणार नाही. त्यामुळे मग याची मुलगी सुचवली, त्याची भाची सुचवली, गेली. हा भाग विवाह राहिला मंडळ नाही. संपली बरोबर. आता. विवाह मंडळ संपली. सगळ्यांना ऍप वापरणं सोपं सोपं झालेलं आहे. आहे. पूर्वी वेबसाईट्स होत्या, आता त्या सगळ्या ऍपमध्ये रूपांतरित झाल्या. पूर्वी प्रोग्रामिंग भाषा सुद्धा तेवढ्या मजबूत नव्हत्या, त्यामुळे त्यांनी जे लिहिलं ते ऍप चालत होतं. आता प्रोग्रामिंगच्या भाषा सुद्धा इतक्या मजबूत आलेल्या आहे की आता त्यालाही AI जोडल्या जाऊन राहिले. बरोबर. तर ते ऍप सुद्धा खूप स्मार्ट होऊन राहिले. म्हणजे ऍप सुद्धा हा प्रयत्न करून राहिले आहे की कुठेतरी लोकांना फिल्टर करावं, त्यांनी दिलेली माहिती फिल्टर करावी. पण ते थोडंसं बियॉन्ड कंट्रोल आहे. म्हणजे मी नोकरी कुठे करतो X ठिकाणी आणि मी लिहिलं Y ठिकाणी, त्याचं वैयक्तिक व्हेरिफिकेशन पूर्वी व्हायचं ना, आता त्याचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन कसं होणार आहे? आणि एकदा त्या माहितीच्या पलीकडे चॅटिंग सुरू झालं तर मग त्या ठिकाणी एंगेजमेंट आली. मग तुमची अंतर दूर आहे, मन अजून जुळले की नाही हे माहिती नाही आहे, परंतु त्या शब्द प्रवाहात तुम्ही एकमेकांना इम्प्रेस केलेलं आहे, त्याच्यातून ती मन तर जुळलेली आहे. आणि मग तुमचं चॅटिंग जागी चिटिंग सुरू झालेलं आहे. त्याला जबाबदार तुम्ही, आम्ही नाही आहोत. ऍप वाले जबाबदार नाही. खरं म्हणजे कारण हे सगळे ऍप जे आहे ना, दीज आर प्लॅटफॉर्म्स. बरोबर. वाहून नका जाऊ आणि सगळं खरं नका मानू. त्यांनी ते सगळं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये की हे असे कायद्याच्या अंतर्गत आम्ही काम करतो. म्हणजे सायबर कायदा सुद्धा त्याला बंधनकारक आहे खरं सगळ्या प्लॅटफॉर्मला. म्हणजे उद्या जर काही गडबड झाली तर प्लॅटफॉर्मला सगळा तो डाटा द्यावा लागतो. पण फार किचकट प्रक्रिया आहे. हो, फार सोपं नाही आहे की ते साधारणतः अनेक गोष्टीमध्ये आपण वाचतो की यांची ओळख इन्स्टावर झाली, यांची ओळख फेसबुकवर झाली. आता फेसबुकवर कमी ओळख आहे लोकांची, इन्स्टावर ओळख झाली. एक प्रश्न सध्या चालू आहे, जगभरात आहे, इंग्लंडने ते केला आहे की 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद. महाराष्ट्र शासनाच्या गृहसचिव मनीषा पाटणकर यांनी अलीकडे एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये म्हणतात की आम्ही सरकार म्हणून आता विचार करत आहे की महाराष्ट्रामध्ये असा बॅन करायचा का, असं त्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर काहीतरी काम सुरू आहे. 16 वर्षाखालील मुलांनी सोशल मीडिया बघावा का आणि आपण रोखू शकतो का? रोखू शकत नाही. किती मोठं सत्य आहे. कारण प्रत्येकाच्या हाती डाटा आलेला आहे, मोबाईल आलेला आहे आणि आज घरं सुद्धा छोटी झालेली आहे. मुलांचा अभ्यास असतो त्यामुळे तो वेगळ्या खोलीत बसलेला असतो, वडील वेगळ्या खोलीत बसलेले असतात. शिवाय प्रत्येक जण मोबाईलमध्ये एंगेज आहेत, त्यामुळे त्यांना फार इंटरॅक्ट व्हायलाही तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळे ते फार कठीण आहे. कायद्याने केलं पाहिजे. पण हे म्हणजे तसं तर फेसबुकही म्हणतं की तुम्हाला 16 वर्षाखालील अकाउंट क्रिएट करायला मनाई आहे, परंतु मुलं त्याला काहीतरी चुकीची डेट ऑफ बर्थ टाकून अकाउंट क्रिएट करतात. बरोबर. आणि त्याच्यावरून काम करतात. परंतु तरी सुद्धा फेसबुकने बऱ्यापैकी आयडेंटिटी एस्टॅब्लिश केलेली आहे. म्हणजे फेसबुकमध्ये मुलं फेसबुककडे जातच नाही. नाही, इंस्टाग्रामने बऱ्यापैकी व्यक्तिगत आयडेंटिटी निर्माण केलेली. हे गुगलला नाही जमलं, तिथे गुगल मार खाल्ली. म्हणजे ऑर्कुटमध्ये व्हॅलिडेशन नव्हतं. आज सुनील पाठकनी अकाउंट क्रिएट केलं नवीन समजा फेसबुकचं आणि माधव पांडेंना ते दिसलं. माधव पांडेंनी ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. पुढील 4 दिवसानंतर 50 लोकांनी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली किंवा हा दिसला ऑनलाईन, त्याला रिक्वेस्ट पाठवली, व्हॉट एव्हर, म्हणजे 50 लोकांनी. तर हे सुनील पाठकला 50 लोकांनी व्हॅलिडेट केलेलं आहे. त्याच्यामुळे सुनील पाठक आता हा ऑनलाईन झालेला आहे आणि फेसबुकवर दिसतो आहे. आता ही आयडेंटिटी माझ्या वैयक्तिक जीवनाशी सुद्धा जोडल्या गेली, त्यामुळे ती बऱ्यापैकी फेसबुक, इंस्टाग्रामनी आयडेंटिटी आणली. मग याच्यात या पलीकडे ज्यांना जाऊन काम करायचं आहे, हे फेक अकाउंट काम
अजूनही क्रिएट करतातच आहे, सुरूच आहे. आणि फेक अकाउंट सगळ्यात जास्त ट्विटरवर असतात. साधारणतः मध्यंतरी तर एखाद्या मोठ्या माणसाच्या नावाने फेक अकाउंट येतं आणि तो 2-4 तुम्ही चॅट करायला निघाले मेसेंजरवर की लगेच तो पैसे मागणी हो करतो. हो असं तर सगळे सर्रास होते. हो आता लोकांना थोडंसं ते माहीत माहीत झाले. आणि दुसऱ्याच्या नावाने अकाउंट म्हणजे जनरली एक नाव आहे जे सांगायला पाहिजे की एक शर्मा नावाची एक लिंक आहे की दिल्लीहून येते की कुठून येते हो. आणि शर्मांच्या मागे कोणतरी शर्मा बसलाय की कोणी बसलाय माणूस माहित नसते आणि महिलांचा फोटो असतो, पुरुष मागे असतो. असंही फेसबुकला हो. नव्या लोकांना कळत नाही की बरोबर, नव्या लोकांना कळत नाही ते. कळत म्हणजे आता नाही. अमरावतीत एक घटना झालेली की पूर्वी एक जिल्हाधिकारी होते, त्यांच्या नावाने या ठिकाणी अकाउंट तयार झालं आणि त्या अकाउंटला अनेक ठिकाणी रिक्वेस्ट जायच्या. अरे बा, अमरावतीच्या माजी जिल्हाधिकाऱ्याची मला रिक्वेस्ट येते, फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे, मी का नाही ऍक्सेप्ट करायची. ती स्वीकारली की 2-4 दिवसांनी फोन यायचा की सर मैं उनका दोस्त हूँ, मैं कुछ इस डिपार्टमेंट रहता हूँ, अभी ट्रान्सफर हो गई है. हे तर चालतच राहणार, म्हणजे ज्यांना ह्या स्पेस मिळालेली आहे करत राहणार. सगळ्यांमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी होऊन जातं की सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असं म्हणून की लहान मुलांनी वापरू नये यासाठी तर गुगलनी प्रयत्न केले होते. त्यांनी किट्स आणलं होतं ना काहीतरी. हो हो. पण असं आणून जमेल आता हे? नाही, ते कठीण आहे. म्हणजे ते त्याला समाजानेच तसं वडिलांच्या बेडरूम मध्ये जायचं नाही मुलांनी असं म्हणणं आहे, तर मग खिडकीतून जातील ते इतके बारीक आहेत की खिडकीतून जातील. कारण कसं आहे की मला तुम्हाला माझ्या आयडेंटिटीची काळजी आहे, मुलांना कुठे काळजी आहे. मी चुकीची तारीख टाकेल आहे आणि त्या ठिकाणी करेल आहे. परंतु पूर्वी जितकं सोपं होतं ना, तितकं आता राहिलं नाही. म्हणजे एखादं अकाउंट जर चुकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये दिसलं तर ते फेसबुककडून किंवा त्या प्लॅटफॉर्मकडून बॅन होतं आणि त्याला जर खुलं करायचं आहे तर तुम्हाला मग त्याचे कागदपत्र द्यावे लागतात, डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, काही पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, तर त्याच्यातून बऱ्यापैकी म्हणजे त्याला हे झालं. एक तुम्ही छान प्रश्न मांडलाय एआयचा की आता म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चित्रलिपी असेल, पण चिनी भाषा ही चित्रलिपीमधली भाषा आहे. 5000 चित्र आहे त्यांची, अबकडची. चित्रलिपीवर फार सोपं आहे ते पाहिल्याबरोबर काय म्हणायचं ते पटकन कळतं. म्हणजे मोर शब्द लिहिण्यापेक्षा तो मोर आहे की जास्तीचा आहे की खराच मोर आहे हा कन्फ्युज न ठेवता डायरेक्ट मोर दाखवला. आणि म्हणून मुलांना चित्रलिपी, म्हणजे आपण पुन्हा ज्ञानाच्या अगदी पहिल्या स्तरावर चाललोय, चित्रलिपीकडे चाललोय. प्रश्न तयार असा होऊ शकतो की आपण जे बोलत आहोत की एवढं लांब वाचायचं आता आपल्या लोकांचं जीवावर आलंय. आता मी सोशल मीडियावर बऱ्यापैकी काम करतो. 7 मिनिटं आमच्या पेशन्स टाइम आहे इंडियातल्या. 7 मिनिटं. माझा जेव्हा शो 1.5 तासाचा असतो तर ते एक मध्यंतरी मी शो केला आणि ते मान्यवर आले होते आणि ते म्हणाले की आपण किती मिनिटं बोलणार आहोत. म्हटलं तुम्ही बोलत राहा. नाही, मी असं ऐकलं की लोक बघत नाही. म्हटलं तुम्हाला असं कोणी सांगितलंय? ते म्हणे नाही, मी असं ऐकलंय, त्यांनी ऐकलं होतं की हे व्ह्यूज जे आहे ते पूर्ण पाहायला मिळत नाही, असं काहीतरी आहे ना. तर म्हणजे तुम्ही बोला. आणि 75 वर्षाचे गृहस्थ होते, फार मोठे व्यक्तिमत्व होते. 1.5 तास बोलले आणि त्यांचा 1.5 तासाचा व्हिडिओ बघणारे आज 50,000च्या वर गेले आहेत. मला आश्चर्य वाटलं. पण आता हे आश्चर्य असण्यासाठी आहे की जर लोक उद्या वाचणार नाही, आणि भारत तर ग्रंथांचा देश आहे, पुराणांचा देश आहे, वेदांचा देश आहे, सर्व धर्मामध्ये पुस्तकं आहेत. बरोबर. हे जर असं शॉर्ट होत गेलं तर वाचन संस्कृती संपेल का? बऱ्यापैकी. मी सांगतो त्याच्यावर सहज एक उदाहरण म्हणून सांगतो. माझे एक शिक्षक होते, श्याम देशपांडे म्हणून. त्यांनी मला मराठी शिकवलं आणि नंतरही त्यांची मैत्री होती. हिंदुस्थानला ते वर्तमानपत्रात लिहायचे. तर त्यांनी हे फेसबुकचं साम्राज्य पुस्तक पाहिल्यावर मला एकदा बोलवलं घरी. ते काय म्हणे वाचू दे. ते जुन्या पिढीतले त्यामुळे ते काही फार हे नव्हते. तर त्यांनी वाचलं मग थोडंसं. त्याच्यावर लिहिलेलं आहे की मी वाचन हे कमी होत जाणार आहे, लोकांना आता हे रेडी कंटेंट वाचायचं सवय लागणार आहे. म्हणलं सर, वाचन नाही, लेखनही संपणार आहे. उद्या लेखन करण्याची फॅकल्टी सुद्धा धोक्यात येणार आहे. कारण मी आता मोबाईलला बोलतोय, मला काही लिहायचं गरजच नाही आहे. म्हणजे आता बरेचदा आता असं होतं की ज्यांनी वर्षानुवर्ष मोबाईल वापरला त्याला बँकेची सही करताना घाबरल्यासारखं होतं की अरे आपली सही चुकेल का, कारण लिहायचं कामच नाही पडत आहे ना. त्याच्यामुळे वाचन संस्कृतीलाही धोका निश्चितच आलेला आहे. म्हणजे
गेल्या 2-3 वर्षापूर्वी एक इंडिया बुक हाऊसचं रिपोर्ट होता की सगळ्यात जास्त खप झालेला आहे पुस्तकांचा देशामध्ये. त्याच्यावर थोडंसं विचार केलं तर असं लक्षात आलं की खप झालेला आहे, वाचलं किती आहे. हो, आमच्याकडे तुकाराम म्हणजे गाथा असते, हो किती अध्याय उघडले. हो, म्हणजे माझं वैयक्तिक उदाहरणही सांगतो ना की शहरामध्ये कुठेतरी प्रदर्शन लागतं, आपण जातो तिथे, आणि क्रयशक्ती वाढल्यामुळे आज आता पुस्तक विकत घ्यायचं की नाही हे काही प्रश्न कठीण नसतं. ते 2-3 पुस्तकं घेतली जातात, पण त्याचा महिन्या 2 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर जेव्हा रिव्ह्यू होतो की आपण हे पुस्तक घेतलं होतं, त्याच्यावर तारीख टाकलेली आहे, कधी घेतलं, ते वाचलंच नाही, अजून पहिलं पानही नाही वाचलेलं. असे आता वाचणारे विरळे राहणार आहे, कारण एक तर शॉर्ट कंटेंट. बरं, याच्यासाठी काय, म्हणजे निकोलस कार नावाच्या एक लेखक आहे, त्यांनी इंटरनेटचा अभ्यास करून खरं तर याच्या खूप आधी लिहिलेलं आहे, शॅलो नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. वरवरचं सगळं शॅलो. हां, त्याला काही म्हणजे खोली नाही आहे. त्याचं पुस्तकाचं नावच असं होतं, शॅलो, व्हॉट इंटरनेट इज डुईंग विथ युअर माइंड. तुमचा हे सगळं वापरताना ब्रेनमधलं नेटवर्कही बदलत आहे ना. 700 पानांचं मृत्युंजय आता मला वाचणं कठीणच आहे. गरुड पुराण तर मला वाटते बंदच होते. ते तर तसंही वाचत नाही आपण. काय आहे पुराणात माहित नाही. नाही, कसं आहे की एखाद वेळेला चक्र उलट सगळे पुस्तकं गरुड पुराण सारखे होऊन जातील आता, की हे फक्त गेल्यावर वाचायचं आहे, त्याशिवाय वाचायचं नाही. असं होतं की एखाद वेळेला चक्र उलट फिरतं. वयानुरूप किंवा खूप वापरानंतर डिव्हाइसेस सुद्धा आपल्याला कंटाळवाणे व्हायला लागतं. एका स्टेज नंतर असं वाटतं की हा स्क्रीन नको. तर तसं जर एखाद्या पिढीमध्ये झालं किंवा तसं जर समाजामध्ये झालं तर मग कदाचित वळू शकतील आहे, पण तरी सुद्धा म्हणजे एवढं लांब लचक कंटेंट वाचणं कठीण आहे. कारण काय, माणूस केवळ वाचन नाही, तर माणसाला आता असं झालेलं आहे की आसपास इतक्या घटना आहे, म्हणजे माणूस राजकारणातही इतका, सामान्य माणूस इतका गुंतलेला नव्हता किंवा इंटरॅक्ट होत नव्हता, इतर गोष्टींमध्ये नव्हता. ह्या सगळ्या डिव्हायसेसमुळे इतक्या लोकांचा आता वेगवेगळ्या सगळ्याच्यात संचार असतो की आता तसं पाहिलं ना तर माणसाला 24 तास कमी पडायला लागलेले. आपण म्हणतोय की एकीकडे वाचनाची स्पीड कमी. जर तुम्ही म्हणालात की बँकेमध्ये सही करायला तर अडचण जाणार आहे, माझा अनुभव असा होत आहे सध्या की मी एका सभेमध्ये गेलो आणि तिथल्या तमाम महान अशा साहित्यिकांना मी सांगितलं की तुम्ही जे लिहून काढलंय ना 3 दिवस बसून, ते जिमीवर जा, ते 1 मिनिटात सगळं देते. त्यांना वाटलं काय सांगतोय, आणि मी त्यांना दाखवले प्रॅक्टिकल करून. मग लक्षात आलं की पुढच्या 15 दिवसात की माझ्याकडे जे काही आता दिवाळी अंकाची समीक्षा करायला लेख येतात किंवा यांचं कसं आहे कथा कसं काय, 80% कथा फेकून दिल्या मी. अच्छा, जनरेटेड आहे. आणि महान असे जे लेखक म्हणून आहे आता, म्हणजे आता काय किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण मी असं सांगू शकतो दाव्याने की मी लेख पाहिल्यावर सांगतो हा AI लेख आहे. म्हणजे मी एक कथा लिहायची आणि म्हणायचं मला नासी फडकेंच्या शैलीत दे, तर नासी फडके, विसे खांडेकर. म्हणजे पहिले फक्त पुस्तकात चौर्य व्हायचं, आता पुरा डिझाईन आत्मा चौर्य, उद्या कालिदास संस्कृत येऊन जाईल, आणि यात मग प्रतिभा संपणार नाही का, हा प्रश्न आहे माझा. हा, अच्छा. प्रतिभा वळेल कुठेतरी, हा. म्हणजे आता प्रतिभेची व्याख्या आपल्याला करावं लागेल. मृत्युंजय मला लिहिता येतं का? आता मला लिहिताही येत नाही आणि लिहायची आवश्यकताही नाही कदाचित, कारण कोणी वाचणार नाही. मी लिहिणार कोणासाठी आहे, तर वाचकांसाठी. वाचक नाही तर मी लिहिणार कशासाठी? म्हणजे या पुस्तकानंतर मी हॅकिंग या विषयावर लिहिणार होतो, पण हे पुस्तकच हे पुस्तक मला जो हे आलं की फार काही लोकांनी वाचलेलं नाही. असं काही लोकांचे लेख, काही लोकांचे फोन आले जरूर, तर म्हणून मग मी ते रद्द केलं. नाही तर हॅकिंग हाही खूप मोठा विषय आहे. हो, किती मोठा विषय. बरोबर. तर प्रतिभा संपणार नाही आहे, पण ती कुठेतरी वळेल. किंवा त्याला एक असं उदाहरण देता येईल की बजबजपुरी जेव्हा होईल या सगळ्या गोष्टीची, म्हणजे आजही आपण एखाद्या आशावादी आहोत. म्हणजे कदाचित चित्रकारांच्या बाबतीत मी विचार केलेला आहे, मी अधिक आशावादी कलाकारांच्या बाबतीत, की जेव्हा एखाद्या कंटेंटची बजबजपुरी होते ना,
तेव्हा मूळ कंटेंट आपल्याला आवडायला लागतं. एक अनुभव घेऊया आपण की एखाद्या ठिकाणी कार्यक्रमात गेलो आणि तिथे सगळे AI जनरेटेड चित्र लागलेले, करकरीत, गडद. मात्र तिथे एक पेंटिंग लागलेलं आहे. आपण निश्चित त्या पेंटिंगकडे आकर्षित हो. त्यामुळे मूळ ते मूळ राहणार आहे, परंतु प्रतिभा वळेल. म्हणजे लेखनाचं काय होईल ते थोडं माहित कठीण आहे. पण चित्रकाराच्या बाबतीत माझं असं एक मत आहे की अधिक त्याला व्हॅल्यू येईल. मला आहे ना, तुम्ही अध्यापन क्षेत्रात काम करता, शिक्षण क्षेत्रात काम करता, मला एका गोष्टीबद्दल माझी थोडी वेगळी मत आहे, अनेकांना आवडणार नाही, की डिजिटल जेवढं वाढेल तेवढं शिक्षण संपत जाईल, असा एक माझा भ्रम आहे. असं म्हणूया, माझा भ्रम आहे. कारण मुलांना जर स्क्रीनवर दिसत राहील, हातात नाही ना. बरोबर आहे. जसं कॅल्क्युलेटर आल्याबरोबर पण टोटल मांडणं सोडलंय. म्हणजे कुठला तरी किराणाचा जुना दुकानदार जो झर्र 100 जिन्नस एकदम भटभट 2 रुपये 50 पैशापासून 22 रुपयापर्यंत तो टोटल मारते. आता आपण कॅल्क्युलेटर घेऊनही ते चुकवतो. बरोबर. ग्राहक निघून जाईल पण आपला हिशोब नाही येणार. मला भीती अशी आहे की जर आम्ही डिजिटलच्या इतक्या मागे लागलो, जे आता, आणि मला तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे की ह्या कंपन्या लॉन्च करतात हे सगळं, त्यांना हे सगळं लॉन्च करायचं आहे की प्रत्येकाने स्क्रीनवर पाहायचं आहे. पण तुम्ही किती दिवस स्क्रीनवर पाहणार आहात? की ते स्क्रीनवर ते तिथपर्यंत जो प्रवास आहे स्क्रीनवर येण्यापर्यंतचा, अख्खा महाभारत जरी पाहिला, म्हणजे मी मुलांना असं गमतीने विचारतो की तुम्ही 2 तास 3 तास सिनेमा बघितला, म्हणजे मास कम्युनिकेशनला आम्ही जेव्हा शिकवायचं तेव्हा 2.5-3 तासाचा सिनेमा बघितला आणि उभं केलं, खूप हुशार विद्यार्थी ज्याला म्हणतो आपण की हा चांगला सृजन आहे, हा सर्जनशील विद्यार्थी आहे, आणि त्याला सांगितलं की बोल तू आता काय पाहिलं. नाही बोलू. तो म्हणतो की मी एकदा पाहून येतो पुन्हा. मग आला पाहून, तो 4 मिनिटं बोललाय. म्हणजे स्क्रीन पाहणे हे मनोरंजन भाग होऊन जातो एका मिनिट नंतर. त्याला एक उदाहरण माझ्याचं, IT कंपनी आहे, तर निश्चितच प्रोग्रामर लोकांशी आमचा संबंध येतो. तर एखाद्या प्रोग्रामरला जर म्हटलं की ही भाषा तू शिकून ये, तर तो YouTubeचे 4 व्हिडिओ पाहतो आणि त्याला असं वाटतं की मी शिकलो. तो शिकला असेल, पण आत्मसात केलं का त्यांनी? आत्मसात निश्चित नाही केलं. त्याच्यामुळे ते त्या पिढीच्या लक्षातच येत नाहीये. त्यांना असं वाटतं की हा मी 4 व्हिडिओ पाहिले, 4 कुठेतरी ब्लॉग पाहिले, वाचले नाही, माहित नाही, तर मी हे मला मिळालं सगळं, झालं, आता मी याच्यावर काहीतरी. पण आत्मसात न केल्यामुळे काय, ती त्याला व्यक्त नाही होत आहेत किंवा त्याच्यावर चिंतन नाही करत आहेत. त्याच्यामुळे तो भाग आहे. याचाच परिणाम म्हणून काही युरोपियन देशांनी, ज्या ठिकाणी संपूर्ण डिजिटलायझेशन एज्युकेशनचं होतं, म्हणजे शाळांमध्ये टॅबच होते, पुस्तकं नव्हतेच, दप्तरात टॅब घ्या किंवा शाळेतच ठेवलेलं, फिनलंड वगैरे, या देशांनी आता हे सगळं मागे घेतलेलं आहे. की त्यांना असं लक्षात आलं की बॅक टू बेसिक, म्हणजे सायकोलॉजिकली सुद्धा मुलं तेवढे मजबूत होत नाही आहे, मेंटली मजबूत होत नाही आणि ज्ञानाने मजबूत होत नाही, खूप वरवरचं चालू आहे. म्हणून मग त्यांनी ते सगळं बॅक टू बेसिक आणलेलं आहे. असंच मागे म्हणजे 2-3 देशांमध्ये झालेलं आहे. आपण माहितीचं युग म्हणतोय, हे फक्त माहिती आहे, ज्ञान नाहीये. आणि आपण सगळे ज्ञानार्थी असे समजायला लागलो की हे ज्ञान आहे. इतकं मोठं मार्केटिंग आहे, म्हणजे डिजिटल एज्युकेशनचं एवढं कौतुक आहे समाजाला, जे विचित्रच कौतुक आहे. गणित सुद्धा तुम्ही स्क्रीनवर शिकून राहिले आहे. ठीक आहे की एखादी हृदयाची क्रिया कशी चालते हे तुम्ही बघताय आणि मग विचार करताय ते डिझाईनचा, इथपर्यंत ठीक आहे, पण ते ऑपरेट तर तुम्हालाच करायचं आहे. नक्कीच. डिजिटल भागामध्ये खरं माझ्या इथे डिजिटल आहे म्हणजे माझ्या इथे खूप चांगलं शिक्षण आहे असं निश्चितच नाहीये. किती खतरनाक. ठीक आहे, ते तुम्हाला काही गोष्टी अनुभूती देऊ शकतं, अनुभूती देऊ शकतं, आकलन नाही होऊ शकत, म्हणजे उपयोजन नाही होऊ शकत त्या गोष्टीचं. अणूची रचना कशी आहे हे मला शिकवताना जर चित्र आपण दाखवतच होतो पुस्तकांमधून, बरोबर, आता ते व्हिडिओच्या माध्यमातून 3Dच्या माध्यमातून जर दाखवले तर त्याचं आकलन पटकन होईल. एवढा जर तो डिव्हाइस वापरला तर तो सपोर्टिंग आहे. आता तुम्हाला सांगतो, भाषेची इतकी वाईट स्थिती झाली आहे की विधानसभेचे माननीय अध्यक्ष जे काही बोलले आहेत ते म्हणतात की अस्पष्ट होतं सगळं समोर. खरं ते कितीही स्पष्ट असलं ते अस्पष्टच वाचलं असतं त्यांनी, कारण जे शाळांमध्ये व्हायला पाहिजे होतं, आता जर डिजिटल आलं
तर किती अस्पष्टता येईल समाजाची भाषेचं. म्हणजे मी जेव्हा भाषा म्हणून विचार करतो तेव्हा जर म्हणजे पडित आणि पंडित मधला फरक नसेल कळत तर हो, जवाहरलाल हो. नेहरूंचं काय होईल? एका अनुस्वारात काय एवढं टेन्शन घेता सर तुम्ही? अलीकडची भाषा नाही, टेन्शन काय घेताय तुम्ही? अरे पंडित आणि पडित मध्ये बाबा खूप जमीन अस्मानचं जमीन अंतर आहे. हा सेन्स आता वापरला जात नाही. हम्म, हम्म, हम्म. हा लॉस आहे. मला तुम्हाला खरं म्हणजे पुढे न्यायचं आहे, पण एका शेवटच्या मुद्द्याला आणून सोडायचं आहे की ललन टॉपनी गिरिजा ओकची इंटरव्ह्यू केला, साध्या सरळ शब्दात केला आणि ती एकदम भारताची स्टार होऊन गेली एका रात्री. ती तोपर्यंत 5 नाटक करत होती माझ्या माहितीनुसार, आणि नाटकाला जो काही 1000 प्रेक्षकांचा होता, आणि मग ते 1000 प्रेक्षकातली 2-4 हजार लोक होती, ते पाहत होते तिला रोज. पुण्यातले काही लोक ओळखायचे, गिरिजा ओकची, गिरीश ओकांची मुलगी आहे एवढी आयडेंटिटी, किंवा ती स्वतः एक अभिनेत्री, छान अभिनेत्री. पण ती तिथं इंटरव्ह्यू केला आणि ती जगभरात प्रसिद्ध झाली. आणि ती मात्र मराठमोळी असल्यामुळे तिने स्वतःला लगेच आवरलेलं आहे, दुसऱ्याच दिवशी आवरलं आहे की तुम्ही माझ्या मर्यादा सोडू नका, तुम्ही तुमच्या मर्यादा सोडू नका. फार सभ्यता तिने मेंटेन केली आणि ती बिलकुल हवेत नाही गेली. पण माझ्या मनात एक प्रश्न तयार झाला आहे त्यानंतर, तुम्ही मला शेअर करा ही गोष्ट, की आता येणाऱ्या काळात तुम्ही सोशल मीडियावर नसाल तर समाजात कुठं असणार नाही का? असं नक्कीच. भय सगळ्यांना तर झालाय. हो, फोमो ज्याला म्हणतात ना, फिलिंग ऑफ मिसिंग आउट, त्याच्यामुळे प्रत्येक जण सोशल मीडियावर येणारच आहे. आणि सोशल मीडियावर भलाही तो ऍक्टिव्ह नसेल आहे, परंतु तिथे आयडेंटिटी क्रिएट करणारच आहे, आणि तो निश्चितच प्रत्येकाला फोमो राहणारच आहे. आता कदाचित जुनी पिढी ते वापरू नसेल शकलं, कारण त्यांना ते तंत्रज्ञान कळत नाही, उपलब्धता नव्हती. आता सगळी उपलब्धता आहे, आणि आता पुढे तर AI बेस सगळे ॲप्स येणार आहे. म्हणजे AI नी तर क्रांती. आता तुमच्या या भाषेच्या बद्दल मी थोडंसं म्हणणार होतो की आता मला सगळ्याच भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येत आहे ना. काहीच नाही, काहीच कठीण नाही आहे. जगभरातल्या सगळ्या भाषा, चिनी, जपानी, रशियन बनत. आणि ज्ञानाचंही AI मुळे असं झालेलं आहे की मला ज्या वेळेस जे काम पडेल आहे ते मी करून दिलंय, आणि आता गुगलवर सर्च करून मला लाखो पेजेस नाही शोधायचे आहेत. आता मला AI ला सांगायचं आहे. लायब्ररी नाही, आता लायब्ररी गेली आहे. डिक्शनरी शब्द संपलाय, डिक्शनरी हा विषय संपलाय. म्हणजे वर्गात जे डिक्शनरी घेऊन दाखवायचे याला डिक्शनरी म्हणतात. विश्वकोशचं काय होईल? मला काळजी पडली की मराठी विश्वकोशची समिती आहे महाराष्ट्रामध्ये, त्यात तितकं लक्ष्मण शास्त्रींनी ते पुस्तक एवढं मोठं विश्वकोश उभं केलाय. आता विश्वकोशाची गरज काय राहिली? गुगलला तेही संपवली होती, आता तर ते फार डिजिटल युगात तसं काही त्याला. म्हणजे मी याच्याशी थोडं अजून म्हणजे त्या विषयावर बोलू आपण की सोशल मीडियाचे, पण हा विषय महत्वाचा आहे की जर तुमची किमान मातृभाषा जरी तयार असेल, किमान स्वतःची जी काही भाषा आहे, गुजराती असेल, मराठी, कन्नड असेल, ती जरी तयार असेल, भाषा सेन्स असेल, तर तुम्ही मग जगातल्या कोणत्याही भाषेला ऍक्सेप्ट करू शकाल. बरोबर. पण मुळात हे दुःख आहे महाराष्ट्रामध्ये. ते माननीय विधानसभा अध्यक्षांच्या स्पीच नंतर त्यांना जी माफी मागायला लागली, त्यांनी जो शोक प्रस्ताव वाचला, तर एका महत्वाच्या संपादकाने लिहिलाय की हा मराठी भाषेचा शोक प्रस्ताव आहे. अच्छा. याच्यावर सगळ्यांची आहे. थोडं विषयांतर होईल, परंतु एक आनंदाची अशी बातमी आहे की 2023 मध्ये नवीन शिक्षण नीतीमध्ये किमान प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण असावं असं सुचवलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता शाळांमध्ये याचा विचार सुरू झालेला आहे की मातृभाषेतून शिक्षण असलं पाहिजे. मग त्याला दोन्ही अंग आहेत. म्हणजे जो या अंगाने विचार करतोय की भाषा वाचली पाहिजे किंवा भाषेचं महत्त्व, तो या अंगाने विचार करतोय, आणि काही लोक आकलनाच्या दृष्टीने विचार करतात की माझ्या अवतीभोवती जी बोलली जाणारी भाषा आहे ती मला शिक्षणाचं माध्यम सुरुवातीला असावी. त्याच्यामुळे हे जर शिक्षण नीतीमध्ये आलं, लागू झालं, समाजाने ते स्वीकारलं, बरोबर, समाजाने स्वीकारणं हे फार सगळ्यात महत्वाचं असतं. नियम, कायदे, पॉलिसी सगळ्या होतात, समाजाने स्वीकारणं महत्वाचं असतं. स्वीकारेल कदाचित तेवढं आपल्याला थोडंसं संस्कृतीचं भान अजूनही आहे, टिकली पाहिजे असं वाटतंय. त्याच्यामुळे ते जर एक शाळा व्यवस्थापन, शाळा ह्या सगळ्या कम्युनिटीने जर स्वीकारलं तर कदाचित त्याला पुन्हा चांगले दिवस येतील. सोशल मीडियावर बोलत होता आपण की आता नगरसेवकांना ते रिस्टार्ट होतात. नगरसेवक ते प्राईम मिनिस्टर सगळ्यांना
प्राईम मिनिस्टर विदेशात गेले आणि त्याचा जर रील्स नाही आले, आता मेलेडीचा किती मोठा रील हो हो म्हणजे तसा फोटो आला असता कोणाला तर समजलं नसतं. खाली संपादकांना टिप्स लिहिल्या असत्या आणि मग बरं ठीक आहे असं आहे का, त्यांना चॉकलेटचा एक पुडका नेऊन दिला. हम्म. म्हणजे मराठीमध्ये एवढंच लिहिलं असतं. म्हणजे वर्तमानमधले मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी जर फोटो छापले असते तर हे बरोबर. छापले असते की भारताच्या पंतप्रधानांनी आपल्याकडच्या एका चॉकलेट कंपनी तिथल्या पंतप्रधानाला गिफ्ट दिलेलं आहे. पण त्यांनी जे पाहिलं सोशल मीडिया म्हणजे दाखवलं हो, गेलं, हो, मी तर ऐकलंय की त्या कंपनीचे लाखानं शेअर वाढले हो. एका दिवसामध्ये आणि चांगलं केलं. एक भारतीय कंपनी त्यांनी प्रमोट केली आहे. बरोबर. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या पंतप्रधानाची रसिकता आहे की तिने ते एवढ्याने केलंय. हे सोशल मीडियाचे यश आहे. तर येणारे आता जे दिल्लीचं आंदोलन सुरू आहे किंवा आता देशभर ते आंदोलन असू शकते थोड्या बहुत, येणारे काळातलं आंदोलन हे डिजिटल राहील का किंवा विषय डिजिटल प्लॅटफॉर्मवर चालेल का नाही हे बघ, कोणची की आंदोलन ग्राउंडवर काही होणार नाही? ग्राउंडवर आल्याशिवाय कोणची क्रांती होत नाही. बरोबर. डिजिटलवर त्याला काय म्हणतात सुरुवात जरूर केली जाऊ शकते, त्याला मल्टिप्लाय केलं जाऊ शकतं आणि त्याला अधिक वृद्धिंगत केलं जाऊ शकतं, ॲम्प्लिफिकेशन ज्याला म्हणतात. त्याच्यामुळे ऑन ग्राउंडला या टूलची आवश्यकता राहणारच आहे, परंतु ऑन ग्राउंडसाठी तुम्हाला पर्याय नाही आहे. हो बरोबर आहे. परंतु आता ही एक उदाहरण आलंय ते समोर की तो अमेरिकेत बसला होता, त्याने भारतातल्या लोकांना चलो आणि ते चलो आले आहे. ते चांगलं वाईट जे असेल ते त्याचा तथ्य त्यात जो ठेवा. पण डिजिटलचा हा एक पहिला प्रयोग आहे. हा प्रयोग मोठा होऊ शकतो. हो म्हणजे वेगळ्या संदर्भात हो होऊ शकतो. म्हणजे म्हणून मी म्हटलं मल्टिप्लाय किंवा ॲम्प्लिफिकेशन जे आहे, आता त्याला त्या सगळ्या आंदोलनाला किंवा त्या सगळ्या रचनेला जर थॉट असेल, ते जर सगळं वरवरचं असेल, कुठेतरी टीका हे होत असतील त्याच्यावर, तर ते फार वाढणार नाही. परंतु त्याला थॉट जर असेल आणि तो थॉट शेअर झाला, ॲम्प्लिफाय झाला, तर ते निश्चित मग ते कन्व्हर्ट होऊ शकतं. उद्या एखाद्या स्टारने जर सांगितलं की मुलांना तुम्ही घरात कचरा करू नका, शाळांमध्ये कचरा करू नका, रस्त्यावर कचरा करू नका, कदाचित हे उद्या कचऱ्यासाठी सुद्धा एक आंदोलन सुरू होऊ शकतं. हो होऊ शकतं ना. होऊ शकतं. देशाच्या ज्या समस्या आहेत, बरोबर, जसं गुटखाबंदीचा समस्या असेल, व्यसनाधीनतेचा समस्या असेल, याचा जर चांगला वापर केला, हे मुलं आता हे तर नक्की आहे की हे यातून बाहेर निघणार नाही, हे गुहेत गेले आहेत. नाही, तुम्हाला एक अमरावतीत मुलगा होता, तो गाडगेनगर भागामध्ये स्वतःची आयडेंटिटी फार न करता किंवा त्यालाही कदाचित त्याचं लोकप्रियतेचं एक अंग म्हणून त्यांनी काळ्या रंगाचा मास्क लावला होता आणि तो गाडगेनगर भागामध्ये किंवा अन्य ठिकाणी सुद्धा जिथे जिथे कचरा दिसेल तिथे तो साफ करायचा, तो काळा मास्क घालूनच करायचा. म्हणजे स्वतःचा रिअल फेस नव्हता दाखवला, पण त्याचं जे काही हँडल होतं त्याच्यावर त्यांनी ती खूप मुवमेंट चालवली आणि त्याच्यामुळे बरेच लोक जागृत झाले, नगरसेवकही जागृत झाले आणि लोकही जागृत झाले. मग काही लोक त्याला जुळले, साफसफाईला लागले. असं ते होऊ शकतं ना. सोशल मीडिया सर्व अंगाने जाणार आहे. आता हे नक्की आहे की त्या जंगलात सगळे निघाले आहेत. आता असं म्हणता येणार नाही की नवीन पिढी त्या जंगलापासून दूर राहील. नाही, त्या जंगलाला तुम्ही बगीचा करायचा आहे की अजून ते जंगल वाढवायचं आहे, तुमच्या आहे. ही जी पिढी होऊन गेली 73च्या नंतरची किंवा आता अलीकडची 90च्या नंतरची जी पिढी आहे, 95 नंतरची पिढी आहे किंवा अगदी या 2000 मधली जी पिढी आहे, या सर्व पिढींनी 2010 पासूनच्या या सगळ्या पिढीचे असे तुकडे तुकडे पडले. आपण आता ते सोयीनुसार वर्गवारी करत आहोत. पहिले एक पिढी 20 वर्ष असं जे जनरेशन गॅप होतं ते आता गेलेलं आहे. एवढी गॅप नाही आहे. आता मोबाईलचे असे बदलतात आहे व्हर्जन, तसे पटापट नाही, वर्गवारी झालीच आहे ना. हो झाली. जेन झी वर्गवारी, जेन एक्स वर्गवारी. पहिले तर एक पिढी ते दुसरी पिढी 20 वर्षानंतर होतं. आता तर मला वाटतं 2-2 महिन्याचं अंतर राहू शकतं. 2 वर्षाचं अंतर आता अगदीच असं होऊ शकतं. आणि हे जे फास्ट आहे याचे साईड इफेक्ट खूप आहेत, इफेक्ट खूप आहे. पण सोशल मीडिया हँडल आता तुम्हाला टाळता येणार नाही. ते तुमच्या मोबाईलमध्ये आलाय आणि ते तुम्हाला टाळता येणार नाही. पण त्याचा पॉझिटिव्ह वापर कसा येईल आणि आपण अगदी फुगे नाही होणार, ही सिस्टीम बदलेल काय, खूप सारी चर्चा आहे. सुनील पाठकांनी फेसबुक तेव्हा लिहिलं जेव्हा लोक पुस्तक वाचत होते. आता ते फेसबुकचं पुस्तक आहे, लोक फेसबुकला डायरेक्ट वाचतात आहे. फेसबुक समजा गेलं, वृद्धाश्रम गेला, हा वानप्रस्थाश्रमातून सगळं आपण गेलेलं, काय येईल पुढे, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. नाही, तसं तर आलेलंच आहे ना. काय आलं आता, म्हणजे फेसबुक अजून आपलीच पिढी वापरते आहे. हो, कारण आणि फेसबुक हे तसं स्थायी आहे. बरोबर, म्हणजे कदाचित एखाद्या तरुण मुलालाही असं वाटू शकतं की नाही, इन्स्टावर मी फार स्थायी नाहीये, मला जर स्थायी राहायचं असेल
तर मात्र मला फेसबुक वापरलं पाहिजे. कारण त्याच्या पहिल्या दिवसापासून जे काही आचार विचार असतील, त्याचे लेख असतील, ते त्या ठिकाणी कायम असतात आणि ते वॉलवर तुम्ही वर्षानुवर्ष वाचू शकतात. म्हणजे एखाद्या म्हणजे दिवंगत झालेल्या व्यक्तीची वॉल जरी वाचली आपण, तरी त्याची काय पर्सनॅलिटी होती ती आपण कळू शकते. त्याच्यामुळे ते तसं पाहिलं ना तर कोअर आहे. हे सगळं म्हणजे खूप चमकदार आहे ह्या सगळ्या गोष्टी. खरं त्याला जो आभासी शब्द आहे मराठी मला नाही आवडलाय. खरं हे लोक करतात, हे कुठला आभास आहे? आता सगळं रियालिटी झाली. हे काय शब्द होता पहिले, आभासी जग. सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मला आभासी जग. आता तो शब्द गेला, आभासी माध्यम म्हटलं जायचं, आता ते थोडंसं कमी झालेलं आहे. आता भास आहे, आभास गेलेला आहे, अख्खा भास आहे आता. आणि सोशल मीडियावर जर नेता नाही, त्याला तिकीट मिळत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे आता फार अमरावतीकरांना एक उदाहरण देतो की महानगरपालिका निवडणुका संपल्या आणि मी सगळ्या पक्षांच्या, मला काही लोकांची इंटरव्ह्यू घ्यावे असं वाटलं, त्यांच्याशी चर्चा करावी, तुम्ही निवडून आला तर करणार काय. आणि मी 6 भगिनी बोलावल्या, नगरसेविका वेगवेगळ्या पक्षाच्या. आणि तुम्हाला गंमत वाटेल, तुम्ही सगळ्यांनी बघितलाय तो शो, मी ज्यांना निवडलं त्यांना सभापतीपदच भेटलं. शॉकिंग आहे ही गोष्ट. मी विचारलं एकदा की हे कसं शक्य झालं. एक उपसभापती झाले त्यातल्या, बाकी सभापती झाले. त्याचं कारण त्यांच्या लिडरशिपला लक्षात आलं की ह्या चांगलं मांडू शकतात. ह्या सभागृहात आपला आवाज मोठा गोष्ट, ह्या स्टार झाल्या आहेत. आणि एक रील स्टार आमच्याकडे आल्या, इन्फ्लुएन्स होत्या, त्यात असं म्हणाल्या की मी या शो नंतर माझं आयुष्य बदललंय. त्या मिलियन्स मध्ये गेल्या सध्या त्या शो. आणि त्या शो नंतर त्यांची एक वेगळी ओळख, रील स्टारवरून त्या एकदम सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगळ्या अँगलनं गेल्या. येणाऱ्या काळात तुम्ही कोणत्याही व्यवसायात असू द्या, तुम्ही सोशल मीडियावर नाही तर ही पिढी तुमच्याशी बोलणार नाही. त्याला शब्द आहे व्यावसायिक, तुमची व्हिजिबिलिटी. तुमची व्हिजिबिलिटी किती आहे आणि त्याचे पॅरामीटर्स आता व्यवसायामध्ये ठरलेले आहे. तुमची व्हिजिबिलिटी जर तितकी नसेल तर तुम्हाला कस्टमर कुठून मिळणार आहे. आता राजकारणाच्या बाबतीतही म्हटलं तर कस्टमर कोण आहे, मतदार आहे. त्याला कन्व्हिन्स करणं आहे, त्याच्यापर्यंत आपला विचार पोहोचवणं आहे. मग याच्यासाठी हे सगळं माध्यम आहे आणि प्रत्येक जण तिथे आहे ना. म्हणजे शब्द आहे इंग्रजीतला तो विश्वव्यापी, युबिक्विटस. हे जे प्लॅटफॉर्म आहे, दीज आर युबिक्विटस प्लॅटफॉर्म. करेक्ट. म्हणजे पुन्हा थोडंसं मागे नेऊन फेसबुकच्या लोकप्रियतेमध्ये, आणि आता आपण एक प्रयत्न केला आपल्या देशाने, झोहो कंपनीचं एक ॲप आहे आराताई म्हणून. ते रेल्वे मंत्र्यांनी, IT मिनिस्टर सुद्धा आहे, ते त्यांनी वापरणं सुरूच केलं. म्हणजे झोहो मेल हे ते आता सरकारी खात्यात वापरले जातं. तर त्या बातमीमुळे काय झालं की झोहो कंपनी खूप प्रकाशात आली. खरं खूप मोठं काम आहे त्यांचं, म्हणजे ती मायक्रोसॉफ्टला टक्कर देते. मग त्यांचं आराताई हे व्हॉट्सअपला समांतर अगदी अप्लिकेशन आहे, ते प्ले स्टोअर उपलब्ध, हे लोकांच्या लक्षात आलं. मग काही लोकांनी त्याचं लोकप्रियता सुरू केली, काही लोकांनी इन्स्टॉलही केली. लाखोमध्ये ते इन्स्टॉल झाले 2-3 दिवसात. परंतु काय झालं की आराताईवर मला फ्रेंड्स दिसले नाही ना. त्यामुळे अजूनही आराताई तुमच्या मोबाईलला आहे पण ते वापरत नाही. बरं, फ्रेंड्स म्हणजे मला बॉर्डर पारची फ्रेंड्स असू शकतात ना. युनिव्हर्सल. त्याच्यामुळे मला तिकडूनही फ्रेंड्स पाहिजे आहे. त्यामुळे हे युबिक्विटस आहे, विश्वव्यापी आहे सगळं. मी एका डॉक्टरांकडे गेलो सुनीलजी, आणि त्यांचं आमची अपॉइंटमेंट ठरली होती. आणि मी ॲक्च्युली पेशंटला घेऊन गेलो एका, आणि त्याने मला बघितलं. आणि माझं पुढच्या जेव्हा मी पुन्हा भेटायला गेलो 8 दिवसांनी, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला इतके लाख लोक फॉलो करतात. त्यांनी मला कुठे बघितलं बघा. हा जो माणूस येऊन गेला हा सोशल मीडियावर होता, आणि त्यांनी माझं अकाउंट चेक केलं, इन्स्टावर हा वगैरे करताय. येणाऱ्या काळामध्ये तुमची ओळख आता व्हिजिटिंग कार्ड नाही आहे, तुमची ओळख तुमचा बायोडाटा नाही आहे, तुमचं पेज आहे. बरोबर. आणि तुम्ही पेजच्या बाहेर राहतो म्हटलं तर गाव कसा बाहेरचीच वस्ती येते येणाऱ्या काळामध्ये, की तुम्ही गावाबाहेर पडलेले लोक आहे, तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. सुनीलजी खूप एक्सपर्ट आहे या विषयाचे. तुम्हाला असं वाटत असेल की यांच्याशी बोलावं, फार बोलत नाहीत ते. आज मी त्यांना बोलतं केलंय खरं म्हणजे, पण अतिशय त्यांची स्वतःची एक कंपनी आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये खूप मोठं काम आहे. सहज तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतात. तुम्हाला फेसबुक चालवताना अडचणी असतील त्या सांगू शकतात, कुठले शब्द वापरावे नाही वापरावे याबद्दल ते सांगू शकतात. इन्स्टा वापरताना काही अडचण येते तुम्हाला नव्या पिढीला तर जरूर सांगा.
इन्स्टा वापर कसा करायचा. मला अजूनही फारसं चॅटिंग मी करत नाही इन्स्टावर. मुलं म्हणतात की चॅटिंग करता येते इन्स्टावर. मी हो. चॅटिंग करत नाही. तुम्ही करता? हो. त्याला DM म्हणतात. DM माहिती आहे, डायरेक्ट मेसेज. मेसेंजर जसं इकडे आहे. इन्स्टा अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आहे. पण क्या बात है. मगा थोडासा आपला एक विषय निघाला होता की त्यात जे प्री डिफाईन्ड व्हिडिओज असतात किंवा त्याचे एक फॉर्मॅट असतात, टेम्पलेट्स असतात, ते सगळ्यांच्या हाती मिळाल्यामुळे इन्स्टा इतकं लोकप्रिय झालेलं आहे. म्हणजे माझा एखादा व्हिडिओ आहे, तो मी कॅमेराने शूट केला, पण तो तसा प्लेन चांगला नाही दिसत ना. मग त्याला ते फिल्टर जर टाकले, तर काय केलंय की इंस्टाग्रामने इतके फिल्टर उपलब्ध करून दिलेले आहेत. हो. आणि बाजारात फिल्टर विकत सुद्धा मिळतात. हो. म्हणजे मी एखादं चांगलं फिल्टर जर तयार केलं, तर ते फिल्टर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही काय $2-5 मला द्या, ते वापरा. तर ते फिल्टर तुम्ही त्या ठिकाणी वापरू. तर तुमचा तो चित्र, व्हिडिओ एकदम चमकून जातं आणि ते व्हिडिओ पाहण्याची आपल्यालाही सवय झालेली. करेक्ट. म्हणजे एखाद्या पॉडकास्टमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये जर एखादा इफेक्ट नसेल, ट्रान्झिशन नसतील, तर आपल्याला ते थोडंसं खूप प्लेन व्हॅनिला वाटतं. ते कुठेतरी त्याच्यात पाहिजेच थोडंसं. महेश मांजरेकर एक वाक्य बोलून गेले, त्याच्या आपण शेवटी बोलूया. ते म्हणाले की 1.5 वर्षानंतर AI पिक्चर काढेल. हो. हे जे चालू आहे सध्या लाखो करोड रुपये देणं, हे बंद होऊन जाईल. अगदी हे शूटिंग लाईट ऍक्शन बंद होऊन जाईल. सुरू झालंय आदोजी. सुरू झालंय. म्हणजे स्क्रिप्ट तर आता मला लिहिताच येते. हो. बरोबर. डायरेक्शन हा कलेचा भाग आहे, त्याच्यामुळे अजून त्याच्यात तेवढं नाहीये. रोबोट यायचं आहे. बरोबर. पण तरी सुद्धा मला सूचना देता येतात. हो. म्हणजे मला कॅमेरा कसा फिरवायचा आहे, किती झूम करायचा, किती पॅन करायचा, किती वर न्यायचा आहे, हे सगळं तिथे करता येतं. त्या इन्स्ट्रक्शन मला देता येतात. आणि ते AI जनरेट करायचं आहे मला प्रश्न देऊन देऊन. त्यामुळे ती स्क्रिप्ट आहे, त्यानंतरचा सिक्वेन्स आहे, हे जर मला सगळं आलं तर मला ते फीडही करता येईल. AI हा मदत होईल की AI वर आपण सगळे विसंबून होऊन जाऊ? ऑप्शन गायब होऊन जाईल, AIच राहील फक्त आपल्या जवळ, असं होईल? सध्या जगभर ह्याचीच चर्चा चालू आहे. हो. बरोबर आहे. खूप मोठी चर्चा आहे. हो. पण हे कृत्रिम बुद्धिमत्ता, कृत्रिम आहे ना, सुद्धा काढून टाकलं पाहिजे. ती खरी बुद्धिमत्ता वाटायला लागली. AI गुरु. हो. तसंही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या थोडंसं जो प्रवास आहे ना कृत्रिम बुद्धिमत्तेचा, त्याच्यापासून आजचा AI हा वेगळाच आहे. हा शब्दही मला थोडासा आता आवडत नाहीये. जसा तो म्हणजे तो होता ना आभासी दुनिया, ते गेला आता डोक्यातून. कारण काय की 1960च्या दशकामध्ये ट्युरिंग नावाच्या शास्त्रज्ञांनी मशीन बिहेवियर याच्यावर एक अल्गोरिदम लिहिला. फार कठीण विषय आहे त्याचा, तो समजणे. आणि त्यानंतर एक कॉन्फरन्स झाली होती 56 समथिंगमध्ये. तर त्या ठिकाणी AI बद्दल खूप मोठं आशावाद मांडला गेला की माणसांना रिप्लेस करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता बाजारात आम्ही आणू. त्याला काही विद्यापीठ, काही फंडिंग असे सगळे जोडले गेले. आणि त्यावेळेस एवढा कम्प्यूट पॉवर नव्हता आपल्याजवळ, म्हणजे तेवढे हाय एंड प्रोसेसर, CPU, GPU हे नव्हते. त्याच्यामुळे त्याला ते बळ नाही मिळालं आणि अल्गोरिदमही कदाचित तेवढे तयार नसतील झाले. पण मूळ गाभा तिथे जो होता तो तयार झाला आणि ते सगळं चित्र जे होतं ते ढासळलं. त्याच्यामुळे त्याचं फंडिंग सुद्धा विड्रॉ झालं. विद्यापीठांचं असेल, ह्यांचं असेल, व्यावसायिकांचं असेल, फंडिंग गेलं. मग त्यानंतर त्याला AI विंटर म्हणतात की त्या 20 वर्षाच्या दरम्यान मात्र काहीच नाही झालं. मग आता पुन्हा आपला हा सोशल मीडिया आणि AI हा विषय आहे ना, हा रिलेटेड आहे. आजच्या याला एम्पॉवर कोणी केलं? आपणच केलेलं आहे. माझ्या ट्विटरवरच्या कमेंट्स असतील, माझे फेसबुकवरचे लेख असतील, माझ्या मेल्स असतील, माझे अपलोड केलेले पुस्तकं असतील, PDF असतील, हे सगळं चावून चावून AI तयार झालेलं आहे. आपणच दिलाय त्यांना. आणि आता त्यांच्याकडून घेतोय. कच्चा माल दिलाय, पक्का माल घेतोय. अगदी. त्याच्यामुळे त्याचं फिडिंग आपणच केलेलं, त्याला आधी आपण खाऊ घातलेलं आहे. आता त्यांनी चावलं, खूप चावलं. आणि केव्हा बाहेर आलं, जेव्हा ChatGPT आला 2022 मध्ये, तेव्हा हे काहीतरी भयंकर असं होऊ शकतं याचा सगळा विश्वास बसला. खरं पाहिलं तर GPT हा जो आहे ना, जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर नावाचा अल्गोरिदम आहे, हा गुगलनी लिहिला होता.
गुगलचंच त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यात ओपन एआयचं लक्ष गेलं. ओपन एआयच्या लोकांनी ते सगळं डिझाईन केलं, त्यांना प्रचंड फंडिंग मिळालं आणि चॅट जीपीटीचा 2022 मध्ये जन्म झाला. आता लोकप्रियतेची टाइमलाईन पण पहा कशी असते. म्हणजे गुगलला लोकप्रिय व्हायला किती वर्ष लागले असतील, फेसबुकला सुद्धा किती वर्ष लागले असतील. आज 3 दिवसात 50 कोटी चॅट जीपीटीचे युजर झाले होते. आता काय येईल पुढे एआय मध्ये? हे जिमी पर्यंत आलाय, पुढे काय येईल? नाही, आता नवीन कोणता ऍप आलाय आम्हाला प्रेक्षकांना काय वापरू? सोपं काय? चॅट जीपीटी तर जुनं झालं आता. नाही, कसं आहे की चॅट जीपीटी हा एक भाग आहे एआयचा, बरोबर. एआयला काय म्हणतात? मल्टी मॉडल म्हणतात. मल्टी मॉडल. एआय हा तुमचे शब्द दिले, ते प्रेडिक्ट केले, त्याच्यावर त्यांनी ज्ञान सगळं होतलं, शोधून काढलं, ते प्रेडिक्ट करून तुम्हाला त्याचं उत्तर दिलं. हा चॅटिंग ऍप्लिकेशन आहे. पण मग तुमचं संगीत सुद्धा तयार करतंय, आवाज सुद्धा तयार करतंय, चित्र तयार करतंय, व्हिडिओ तयार करतंय. हे सगळे मल्टी मॉडल, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तो काम करू शकतो. दिस इज मल्टी मॉडल. यस यस. हे तर सगळं आलेलं आहे, बाजारात एस्टॅब्लिश झालेलं आहे. रोज नवीन प्रॉडक्ट येत आहेत, बरं. आता त्यानंतर एजंट्स आलेले आहेत. एजंट्स म्हणजे एआय एजंट्स आलेले आहेत. आता याचाही थोडा इतिहास जर पाहिला तर ऑटोमेशन म्हणजे कोणत्याही एखाद्या रिपिटेटिव्ह टास्क वारंवार करायचं जे काम आहे, त्याच्यासाठी एजंट तुम्ही आज ट्रेन करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ, या शोचा फोटो काढायचा आणि मला इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, हे सुद्धा ऑटोमेट करता येतं. बरं, त्याला तसा प्लेन न टाकता त्याला पर्टिक्युलर फिल्टर लावायचं, प्रोसेस करायचं, एखादं सांगून द्या, एखाद्या हॅशटॅग्स लावायचे आहे, त्यानंतर कमेंट लावायची आणि आउटसोर्सिंग आहे नव्या प्रकारचं. कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलाय, डेकोरेशन लाव, कॅटरर्स तयार कर, सगळं कर. तर एजंट्स आता एजंटिक एआय म्हणतात त्याला. ऍप आलाय आता. हो, म्हणजे ते ऍप नाहीये, ते फीचर वापरायचं आहे. खूप पुढे गेलेलं आहे. सोशल मीडियाचाच भाग जर असेल, थोडं लांबत आहे, पण ओपन क्लॉ नावाचं एक महिन्याभरापूर्वी सर्व्हिस बाजारात आली. तो ओपन क्लॉ स्वतःचा सोशल मीडिया तयार करतो, स्वतःच कमेंट टाकतो, स्वतःच रिक्वेस्ट पाठवतो आणि स्वतःच सगळं ऑटो जनरेट. हा, तर ते म्हणजे किती मोठी क्रांती होत आहे. आणि आपण अजूनही असा विचार करतोय की सोशल मीडिया चांगला की वाईट. 1995च्या दशकामध्ये साधारणतः ही चर्चा होती की, म्हणजे 80 मध्ये ही चर्चा होती की दूरदर्शन वाईट चांगलं की नाही, शाप की वरदान, याच्यावर आम्ही किती वर्ष बोलत राहिलो. मग संगणक चांगलं की वरदान, यासाठी मग संसद बंद पडली आपली की कम्प्युटर आणायचे नाही. बँकांनी इतका विरोध केला तर कम्प्युटरला, कम्प्युटरची क्रांती होऊ द्यायची नाही. आणि अनेक लोकांनी तर कम्प्युटर बँकिंगला आले तर VRC घेतला होता, गोल्डन सेकंड प्रोजेक्ट होता. कम्प्युटर आलं नंतर, मग हळूहळू सगळ्या चॅनल्स आले आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आली. म्हणजे आता प्रिंट होती, मग ती इलेक्ट्रॉनिक्स झाली. आता सोशलवर प्लॅटफॉर्मवर इतकं मोठं काम सुरू आहे. आणि एआय आलं, या सगळ्यांचं एकत्रीकरण करून टाकलंय त्यांनी आणि एक नवीन प्रॉडक्ट आलाय. एआयचा वापर तुम्ही करता का? काय अडचणी असतील तुम्ही प्रॉडक्ट सांगतील आपल्याला. हा शो कसा वाटला कमेंट्स करा. तुम्हाला अजून डीपमध्ये जायचं असेल तर पुन्हा एक नवीन शो करू, फक्त एआयवर करू, की एआयचं भविष्य काय असेल आणि किती अपडेट होते आहे. अनेक लोकांना अजून एआय वापरता येत नाही आहे. आणि एआयचा वापर हा चांगला वाईट, की तुम्हाला खूप मागं ठेवणार वापरला नाही तर, आणि लोक खूप पुढे निघून जाणार. आता भाषांतरासाठी कोणाकडे जायची गरज नाही, कॅल्क्युलेशनसाठी जायची गरज नाही. आता तर असं आलेलं आहे की तुम्ही कसंही लिहा, या टेक्स्टमध्ये करून देते. पण लिहायची सवय तुटणार. कसं लिहायची सवय तुटणार. यायला तुम्ही थोडा मजकूर देऊन द्या, बोलता बोलता तो तुम्हाला सगळं करून देणार. मग यामध्ये सुपकता येईल का? आणि ते मग कृत्रिम होईल का? जो शब्द मला आवडत नाही तो पुन्हा तिथे येईल का? आपण पुन्हा कृत्रिम होऊ का? मग आर्टिफिशियल फुलं आणि हे जी अशी ओरिजिनल फुलं, यातलं जे अंतर आपल्याला कळत आहे. आता सगळं आलं एवढं प्लास्टिक मेड, आणि प्लास्टिक मेड पुन्हा बंदी आणली. आपण थर्मोकोल आणलं, थर्मोकोल बंदी आणलं. उद्या आपल्याला अशाच कृत्रिम जगाचा कंटाळा येईल का? एक पण मध्यंतरी सर्वे आलाय की तरुण मुलं म्हणजे छोट्या वयाची 16 ते 18 वर्षाची मुलं, त्यांना आहे ना त्यांच्या मैत्रिणीशी बोलण्यापेक्षा एआय मैत्रिणीशी बोलताना जास्त रस आहे. हे भयंकर सत्य आलंय. हे जर सत्य असेल तर आमची एक पिढी निघून गेली आहे.
पण जी नवीन पिढी आहे त्यांना बॉटलमधून ते दूध पिले असतील आणि मॅगीवर ते जगले असतील 2 मिनिटाच्या आणि पिझ्झावर त्याचा त्यांचा उदरनिर्वाह चालू असेल, तर मग यावर ते हे असं काम करतील आणि मग त्यांना खरंच ओरिजिनल काय होतं याच्याकडे प्रवास होईल का? अनेक प्रश्न आहे. कसा वाटला शो? जरूर कळवा. सुनील पाठक सरांशी बोलायचं असेल तर तुम्ही कळवा, आम्ही त्यांची लिंक देऊ आणि मग असाच शो पुन्हा करायचा असेल तेही कळवा. इथे थांबूया. नमस्कार. नमस्कार.